माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप अनन्या. जय देव जय देव जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप अनन्या. जय देव जय देव हरिभक्ती जावंशी जन्म साधिला, बालवयी अति कष्टे सद्गुरु शोधिला. साक्षात्कार दयांच्या पूर्ण कृपे झाला, जानकी जीवन जीवन संगाती बनला. जय देव जय देव जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप आपण अनन्या. जय देव जय प्रापंचिक कित्येका तैषा विरक्ता, नामदेवनि दुर्लभ राम दिला हाता. ज्ञान प्रेम देई आजही तव सत्ता, दीन भक्त धन्य सद्गुरु गुण गाता. जय देव जय देव जय देवा गुरुदेवा ब्रह्म चैतन्य माय बाप आपण अनन्या. जय देव जय सद्गुरुनाथ महाराज की जय. पहिले 6 अभंग म्हणूया, 7वा 8वा 234 पान 234. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. थोडे व्हावे कृपावंत बाळवचनी देण्या चित्त, थोडे व्हावे कृपावंत बाळवचनी देण्या चित्त. वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुला अधिकार, वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुला अधिकार. धन मान आपुली सत्ता मी तो कणही ना पुरता, धन मान आपुली सत्ता मी तो कणही ना पुरता. तीन बोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण, मानावे प्रमाण. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. देह धरणे का हो लागे, काळ का लागे हो मागे. देह धरणे का हो लागे, काळ का लागे हो मागे. माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती. माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती. भेट गाठ स्थिती आला, जीव जन्माने बांधला. भेट गाठ स्थिती आला, जीव जन्माने बांधला. अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून,
बंधांचे कारण कोणी काढावे शोधून दीन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने दीन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जने तुम्ही ऐकावी सज्जने तुम्ही ऐकावी सज्जने ऐकावी सज्जने ज्यांनी पोटास घालावे त्यांचे दास आगे व्हावे ज्यांनी पोटास घालावे त्यांचे दास लागे व्हावे ज्यांनी दाखविली माया त्यांना द्यावी लागे काया ज्यांनी दाखविली माया त्यांना द्यावी लागे काया कोणाचे ना काही घ्यावे कैसे जीवन चालावे कोणाचे ना काही घ्यावे कैसे जीवन चालावे देणे चुकवून जगावे ओझे वाढते स्वभावे देणे चुकवून जगावे ओझे वाढते स्वभावे दीन म्हणे काही करा आपुली आपण सुटका करा दीन म्हणे काही करा आपुली आपण सुटका करा माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी ज्याला वाटे करीन कर्म सांभाळीन अवघा धर्म ज्याला वाटे करीन कर्म सांभाळीन अवघा धर्म त्याला गाठी अहंकार बांधणारा चोर थोर त्याला गाठी अहंकार बांधणारा चोर थोर समाजाची सेवा करता मानवपेक्षा ये हाता समाजाची सेवा करता मानवपेक्षा ये हाता वाढवावे नागण गोत परके येत से गळ्यात वाढवावे नागण गोत परके येत से गळ्यात दीन म्हणे मार्ग शोधा यात नाही कुठली बाधा दीन म्हणे मार्ग शोधा यात नाही कुठली बाधा माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी जरी राहावे बेफिकीर तरी वणवण ना चुकणार जरी राहावे बेफिकीर तरी वणवण ना चुकणार जरी बेसावध व्हावे नक्की लागे पुन्हा यावे जरी बेसावध व्हावे नक्की लागे पुन्हा यावे मौजल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे मौजल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे पैसा प्रतिष्ठा तोवर पाहुण्यांची येरधार पैसा प्रतिष्ठा तोवर पाहुण्यांची येरधार दीन म्हणे दाणे नुरती पाहुरती का सोबती दीन म्हणे दाणे नुरती पाहुरती का सोबती माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी
आपण करीतो सारे प्रसंग येता कळते खरे दाटे आपण करीतो सारे प्रसंग येता कळते खरे म्हणून त्यात नाडकावे हिशेब पुरते होऊ द्यावे म्हणून त्यात नाडकावे हिशेब पुरते होऊ द्यावे दीन म्हणे आता शोधा कधी थांबेल हा धंदा दीन म्हणे आता शोधा कधी थांबेल हा धंदा माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी फार विशेष त्याच्यावर विवरणाची गरज नाही खरं सांगायचं तर अशी ही पाणी किंवा अभंग आहेत तरीही कदाचित एखादा शब्द किंवा एखादा संदर्भ एवढं तरी पुढे चाललेले आहे आपण पूर्वीपासून जे होते त्यांना कल्पना आहेच प्रास्ताविक आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या अभंगामध्ये आपली अवस्था कशी आहे त्याचं वर्णन आहे पराधीनता वेट काठ स्थिती अशा अनेक बाबतीत आपल्याला कल्पना नसताना गोष्टी घडतात आपल्याला कल्पना आहेत त्या गोष्टी घडत नाहीत असे कितीतरी प्रसंग आणि अनुभव माणसाला येतात याला जीव जन्माने बांधलेला आहे याची सुद्धा कल्पना येत नाही तर किती प्रकारचे बंध असतात त्याचा आपण विचार केला ते अंतर्बाह्य आहेत याचा विचार केला त्यानंतर यासाठी प्रारब्धाचा सिद्धांत का मांडलेला आहे किंवा तो कार्यकारण भावाचा एक विचार का आहे याचंही आपण पाहिलेलं आहे त्यानंतर ज्यांनी पोटाला घालावं त्यांचे दास लागे व्हावे ज्यांनी दाखविली माया त्यांना द्यावी लागे खाया कोणाचे ना काही घ्यावे कैसे जीवन चालावे हे चुकवायचा पण प्रश्न नाही हे सामोरच जायचा प्रश्न आहे कारण आधीची जी परिस्थिती आहे ती जर चुकवायची म्हटली तर देणे चुकवूनही जगावे तरी ओझे वाढते स्वभावतः आपला शब्द सत्य सांगायचा राहिला ओझे वाढते स्वभावतःच ते वाढणार आहे ज्या गाड्यातलं एखादे बैल ओढतो गाडा तर त्याच्यातलं जर ओझं खाली काढून टाकलेलं नसेल आणि नुसतं सोडणार असेल तर तो फक्त ओढत राहील एवढंच होईल काढून टाकलं तर कमी होईल एवढी एक शक्यता आहे आणि नर काढणार असो तर आपोआप जसं ते घंटागाडीत कचरा घेऊन जाते तशी आपली अवस्था आहे दर घरापुढे गेली की आणखीन कोणीतरी काहीतरी टाकतो तशा रोज काहीतरी घटना घडतात आणि ओझे वाढतात माणसाची जी आत्ताची अवस्था आहे ती सतत प्रत्येक घटनेचं काहीतरी सार चित्तामध्ये येतं हे ओझं वाढतं असं म्हणायचं ओझं वाढतं कालच्यापेक्षा आज हलका झालो असं वाटत नाही कालच्यापेक्षा आज नवीन काहीतरी आणखीन निर्माण झालं चला हे काल बरं होतं म्हणायची वेळ आली असं जी म्हणायची वेळ ती त्याचाच अर्थ असा होता गेल्या वर्षी परिस्थिती बरी होती हे आणखीन नवीनच प्रश्न निर्माण झाले ते आधी आपण म्हणतो ना बाळ लहान आहे त्यातला प्रकार आहे तो बाळ लहान आहे म्हणून प्रश्न आहे जरा मोठं झालं चालायला लागलं रंगायला लागलं म्हणजे बरं होईल मग ते काळ जातो आपलं लक्ष नसतं आणि मग त्याप्रमाणे ते मोठं होतं ते जरा मोठं झालं की त्याला अगदी हातावर घेऊन असते कधीतरी एकदा वळायला लागलं फिरायला लागलं आपल्या पायावर वगैरे म्हणजे बरं होतं मग आपल्या पायावर ते फिरायला लागतं आणि एक एक वस्तू ओढायला लागतं ते वस्तू ओढायला लागलं की व्याप होतो आता हे कुठल्या वस्तूला हात घालेल आणि कुठली वस्तू नेऊन कुठं टाकेल हे सांगता येत नाही त्यामुळं त्याच्या उंचीच्या प्रत्येक कप्पा रिकामा करायची वेळ येते एक आणि दुसरी गोष्ट हे जर चुकून बाहेर गेलं घरात तर पुन्हा काय म्हणजे ते पुन्हा ते किडे अडकवा ते हे करा ते दारा लावा मग आधी ते हातावर होतं ज्या वेळेला त्याला वळता सुद्धा येत नव्हतं ते बरं काही बरं हे आपल्याला काही ठरवता येत नाही हेच बरं कारण निसर्गाने हे ओढवतं पण आता मला सांगा ओझं स्वभावाने हलकं झालं ओझं स्वभाव म्हणजे सहजपणाने तर सहजपणाने जो निसर्गाचा व्यापार सुरू आहे त्यामध्ये ओझं वाढवण्याचं लक्ष आहे त्यामध्ये स्वभावतः ओझं कमी करण्याचं नाही आहे म्हणजे असं वाटतं ना की लहान मुलं हवेत वगैरे असं आहे त्यामुळे अडचणी असतात परमार्थाला नाही का अडचणी सांगितलं होते ते लहान बाळ त्यामुळे जमत नाही तर तसं ते वाटतं तर ते मोठं झालं की जेव्हा ते कप्पे ओढून सगळा गोंधळ घालायला सुरुवात करतं कशाच तरी काड्यापेटी ओढली काहीतरी केलं म्हणजे महाभयानक बापरे काय करेल म्हणजे
ते बरं ते जागेवर पडून होतं ते बरं म्हणायची वेळेची इथपर्यंत त्याचं असं ओझं आहे ते. तर ते मोठं झाल्यावर काही कमी होतं का? तर ज्यांची मोठी झाली त्यांना विचारून बघा, म्हणजे काय मोठे आपल्या पायानं शाळा कॉलेजला जातं त्यावेळेला असं आता एकदम हलकं व्हायला पाहिजे. तसं हलकं होत नाही, काळजी वाढायला लागते घरात बसून. हे बाहेर फिरते आत्तापासून नजरेसमोर तरी निदान आता ते बाहेर फिरते त्याला काय करायचं आता त्याच्या मागे लक्ष ठेवण्याची गरज वाढली आणि लक्ष ठेवण्याची शक्यता कमी झाली. ओझे वाढते स्वभाव आहे, तुम्हाला चुकून जगायचंय का या असं निसर्गाचं काम सुरू आहे असं आपण त्याचा प्रवास पाहिला. तर हे कधी कमी होणार तर कधीच कमी होणार नाही असं लक्षात ठेवा. ही चुकून जगण्यासारखा विषय नाही, हा सामोरं जाऊन जगण्यासारखाच विषय आहे. तर आता ओझे वाढते स्वभाव आहे हा एक आपला विषय, त्यातला एक ओळ राहिली होती मला सहज ती लक्षात आली म्हणून एक काय करा आपली आपण सुटका करा. आता हे मी इथपर्यंतच सांगितलं, अजून बाळाचा पुढचा प्रवास नाही सांगितला. ज्याला वाटे करी न कर्म त्याला असं वाटते हे मार्ग सुरू झाले. तर आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अभंगामध्ये स्थिती पाहिली आपली काय आहे ती. पण ओझं स्वभावतः वाढतं आहे याची जाणीव कुठे आहे हा प्रश्न आहे. विनवणीनं काय सांगायचं आहे विनवणी करून की ओझं स्वभावतः वाढतं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. एक तर ते कमी करण्याचा प्रयत्न करू आपण, नसेल तर वेगळ्या पद्धतीनं ह्या ओझ्याकडे बघण्याचा प्रयत्न करावा लागेल. हे आपल्याला काहीतरी शिकायचं म्हणून हे पुढचे सगळे अभंग आहे. तर ज्याला स्थिती लक्षात आली, जसं आजार आहे किंवा रोग आहे तो जर लक्षात आला तर पुढचं सगळं. मागे मी आपल्या सूक्ष्मदृष्टीचं उदाहरण त्या पटवर्धन सांगितलं अण्णासाहेबांचं, तसं आहे. त्यांना कळलं की ह्या माणसाला घाम येतोय हे आणि त्याच्यात मध्ये जागा रिकामे आहेत, त्याचा अर्थ हे एका मोठ्या रोगाचं लक्षण आहे. आता हे त्यांच्या लक्षात आलं, सूक्ष्मदृष्टी होती किंवा अनुभव होता त्यांच्या मागं वैद्यकाचा, म्हणून अण्णासाहेब हे सांगू शकले. त्या माणसाला स्वतःला रोग सोसतोय त्याला सुद्धा कल्पना नाही की आपल्याला काही रोग आहे किंवा काही विकार आहे याची त्याला स्वतःला कल्पना आहे. पण अण्णासाहेबांच्याकडे सहज निरोप घेऊन आलेल्या माणसाला ते सांगतात की अरे बाबा तुला एक आजार आहे तर तू माझा ऐकशील का आणि माझं औषध घेतील का. निष्णात मनुष्य त्यातलं सांगतोय म्हणून ते तयार झाले आणि त्याचा त्यांना पुढे उपयोग झाला. मुद्दा की हे सूक्ष्मता असेल आपल्याकडे पाहण्याची, संतांच्याकडे ती पाहण्याची सूक्ष्मता आहे म्हणून त्यांनी या सगळ्याचा विचार करून ते पटापट ते काम अगत्य तोरण त्यासाठी सांगितले. त्यांनी त्याच्या पुढे गेलं की काय होतं याची त्यांना कल्पना आहे, त्यांना दृष्टी आहे. ते पोटाच्या पुढे गेल्यानंतर ती पोटावर उलटतं हे त्यांना माहिती आहे, त्यांची दृष्टी सूक्ष्म आहे, अनुभव मोठा आहे म्हणून त्यांच्या लक्षात येतं. म्हणून ते आपण समजून घ्यावं अशी विनंती करून सांगितलेलं आहे. आता मार्ग आपले नेहमीचे ते आपण 3 अभंगामध्ये पाहिले, 4, 5, 6 मध्ये असं पाहिलं. ज्याला वाटे करी न कर्म, धर्म मार्गाने मी जाऊन बघेन. त्याला गाठी अहंकार, कारण कर्माबरोबर लागून असलेली सूक्ष्म गोष्ट म्हणून ते पाहिलं. समाजाच्या सेवेचं पाहिलं. कधी मान येतो, कधी उपेक्षा येते. उपेक्षेने दुःख होतं, मानाने अहंकार होतो. मानाने मानाची अपेक्षा वाढते. मानाचं वैशिष्ट्य आहे की मानाची अपेक्षा वाढवतो. म्हणजे आधी जर त्याला गावातला पुरस्कार मिळाला असेल तर आता राज्याचा मिळावा असं वाटतं. आता गावातला पुरस्कार मिळावा आनंदाने राहावं की नाही आयुष्यभर, तसं नाही. आता स्टेट लेवलला जावं असं वाटतं. स्टेट लेवलचं कमी पडलं की वरचं वाटतं, नॅशनल लेवलचं काहीतरी मिळावं. मानाची अपेक्षा वाढवतो हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून तिथे पुन्हा फसगत होते. आणि नसेल तर काहींच्या वाट्याला अत्यंत उत्तुंग कार्य करतात पण उपेक्षा येते, मग त्यांनी अस्वस्थ होतो. त्याची उदाहरणं आपण पाहिली. तर हे 4थ्या अभंगात पाहिलं. 5व्यातलं हे फक्त सारांश म्हणून पडे. तर मार्ग शोधा ज्यात नाही कुठली बाधा, वाढवावे ना गणगोत परके येत असे गळ्यात अशी अवस्था आहे. तर गणगोत न वाढवणं, समाजाची सेवा न करणं किंवा कर्म करून धर्म सांभाळून राहणं हे सुद्धा मार्ग उपयोगी पडत नाहीत. बेफिकीर राहावं हा एक दुसरा स्टान्स आहे, ह्या सगळ्याकडे बघण्याचा एक दुसरा दृष्टिकोन आहे. तर तो त्याच्यापेक्षा चुकीचा आहे. त्यामुळे वणवणच होते माणसाची. बेफिकीर राहायला तर वणवण होईल, प्रपंचाची सुद्धा, बाकीचे परमार्थाचे तर होतेच होते आणि मनाची त्याच्यापेक्षा होते. कारण का, मौजे ल्यावे खावे प्यावे देह थकता दीन व्हावे. ज्यांनी समजा हा अभ्यासच केला नाहीये त्यांना माहिती असेल की म्हातारपणी खाखा होती माणसाला म्हणतात ना, तशी अवस्था होती. आणि त्यांचं ते म्हातारपण पाहवत नाही अशी बाकीच्यांची अवस्था होते. हे किती ठिकाणी होतं. मग ज्याला हे कळतं आहे, लवकर कळलं तर निदान तो आधीपासून थोडा अभ्यास करेल. ठीक आहे बाबा, आवडीची वस्तू आहे, सोडून देण्याचा अभ्यास केलाय. आपल्याकडे खरे उपासनांच्या मागे कल्पना ती आहे की आपल्याला ते आवरण्याचा अभ्यास करण्यासाठी, सराव करण्यासाठी दिलेली संधी आहे. ती आपण जर वेगवेगळे पदार्थ करून खाण्यासाठी संधी समजलो तर आता उद्दिष्ट काय, हेतू काय आणि करतो काय ती संगड कशी पडायची मला सांगा.
त्यांनी जर त्याचं जर उद्दिष्ट ओळखलं नाही की अरे हे आवडण्यासाठी होतं, माझं ते आवडतं सोडून येतात ना जाऊन, ते खरं त्याच्यासाठी की आवडतेने पुढे त्रास होणार ना, त्याला गोड खायची आवड आहे, मग आता डायबिटीस झाला किंवा आणखीन काय आजार झाला किंवा त्याच्यात ते काय जे झाले त्या आजाराला ते मानवत नाही अशी कल्पना करा, तर म्हातारपणी त्याच्यापासून लपवून ठेवायची कित्येक घरामध्ये वेळ येते. याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार माझा की नाही, माणूस अशी दुर्दशा नाही का ती की त्याच्यापासून ते लपवून ठेवतात. लपवून काय ठेवायचे, तो नाही का माणूस एवढा मोठा विवेकी विचारी माणूस, तो त्याला एवढं कळतं, सगळं जगाचं सगळं सांगतो, मग आता हे जे सगळं आहे तर त्याच्यापासून लपवून ठेवायची काही गरज नाही, समोर ठेवा. त्याच्या मनाचं जर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर हा तयार झालेला असेल तर मुक्त आहे, नसेल झालेला तर देह थकता दीन व्हावे, अक्षरशः दीनवाणेपणाची अवस्था येते. आता घरातला मनुष्य लपवून ठेवतो, त्याच्यापुढे दीन व्हायचीच वेळ आली की नाही, म्हणजे तीच वेळ सर्वत्र येते. हे दुसऱ्यात आपण 5व्यात पाहिलं. 6व्यात कोणी ना करी विचार, इथपासून आपले मार्ग सुरू झाले विचारण्याचे, जे करण्याचे काय असावे. तर कोणी ना करी विचार कसा आलो येथवर, जी मनाची स्थिती घेऊन मी आज आहे, याला आजला इथं बंधन नाही, आजला वय 5 वय 15 50 का 70 ह्याच्याशी काही संबंध नाही. आपण जसे आज आहोत तसे. कसा आलो येथवर, येथवर म्हणजे जिथे आहे तिथे. आज मी येथवर म्हणजे 70 वर्षाचा आहे ना, मग 70 वर्ष झाली मला, तर ह्या 70व्या वर्षी आज मी इथपर्यंत कसा आलो. आज मी इथपर्यंत पॅथॉलॉजीचा रिपोर्ट आणायला जातो, तो त्या दिवशीचा त्या क्षणीचा असतो ना, तो काही 10 वर्षापूर्वीचा आपल्याला बरं वाटावं म्हणून देत नाही. त्यावेळेस नव्हतं, त्यावेळेला आजारात काही ह्याच्या शरीरात बिघाड नव्हता, मग त्यावेळेला वेगळा रिपोर्ट होता म्हणून तो काही देता येत नाही. आज रिपोर्ट द्यायचा तो आजचाच द्यावा लागतो, तशी परिस्थिती आहे. तसं इथे येथवर कसा आलं, हे इथे मी जे आलेला आहे तो कशा पद्धतीनं आलो, म्हणजे माझ्या मनाची जी आज स्थिती आहे ती कशी निर्माण झाली, याला कारण मागेच असली पाहिजेत. म्हणून तर रिपोर्ट असं सांगतो की हे चुकलेलं आहे, हे बिघाड आहे, हे आसक्ती आहे, हे अडकलेलं आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे, हे सगळं काय सांगतो, तर ते येथवर कसा आलो ते सांगतो. त्यामुळे खरा विचार करण्याचा विषय इथून सुरू होतो. कोणी करीना विचार कसा आलो येथवर, मी इथपर्यंत जो आलो तो मनाच्या असं मन घेऊन मी का आलो, अशा तऱ्हेची स्थिती माझी का आहे याचा विचार आपण करावा. प्रारब्धाचे चाले खाते. लहान मूल येथवर म्हणण्याचा एक साधा संदर्भ देऊन जातो जाता जाता. अत्यंत लहान मूल आहे तर अत्यंत कठोर हृदयाच्या माणसाला सुद्धा ते हसायला लावतं, ते त्याला उचलून घ्यायला लावतं. आपणही लहान मूल होतोच. इतकं कठोर हृदयाच्या माणसाला सुद्धा त्याला आकर्षित करून घेण्याची किंवा त्याच्या मनात सद्भावना जागृत करण्याची शक्ती, असं म्हणू आपण, शक्ती त्याच्या ठिकाणी त्यावेळेला होती. ती माझ्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला होती, आपल्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला होती. आज मनुष्य रस्त्यावरनं आला तर टाळून जातो, कसा आलो येथवर, त्याचं उत्तर आहे, होय की नाही. किंवा लोभापोटी मनुष्य येतो, आसक्तीपोटी येतो, आसक्तीपोटी टाळतो, काय असेल ते असेल. त्याची अशी स्थिती म्हणजे माझी अशी स्थिती, हा रिपोर्ट असा का झाला की त्यावेळेला तो पूर्ण नॉर्मल होता, त्यावेळेला तो अत्यंत निर्मळ हृदयाचा होता. म्हणूनच लोकांना आकर्षण लहान मुलाचं नाही, त्याच्या निर्मलतेचं आकर्षण आहे. त्याच्या ठिकाणी जी निरागसता आहे तिचं आकर्षण आहे. म्हणून लहान मूल हे कोणत्याही माणसाचं लक्ष वेधून घेतं, त्याच्या मनात सद्भाव जागृत करतं. हे जे त्याचं, जर हे माझं लक्षण मी सुद्धा लहानपणी असताना असंच असेल तर मग ते आज मी येथवर कसा आलो, आज मला बघितल्यावर त्याला आनंद का होत नाही. प्रत्येक माणसाला येथवर कसं आलो त्याचं आपण जर व्यवस्थित आपल्याला सोपं कळणारं उदाहरण हवं असेल तर एवढं समजायला हरकत नाही की मी आज जो असा आहे, आता ठीक आहे शरीराचा त्याचा लहानपण गोंडसपण ते सोडून द्या, क्षणभर आपण जसे आज डेव्हलप झालो तसे आहोत, पण बघितल्यावर त्याला आनंद व्हायला काय हरकत आहे, बघितल्यावर त्याला हवंसं असायला काय हरकत आहे. तर ते का होत नाही, तर काहीतरी गोळा झालंय म्हणून होत नाही. काहीतरी गोळा झालंय म्हणून माणसाला ते नको वाटतं, काहीतरी गोळा झालं म्हणून टाळावं असं वाटतं. हे काय होतं नक्की, तर ते जे आहे ते कसा आलो येथवर आहे. त्यामध्ये काही प्रारब्ध आणि काही आपली कर्म, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मी इथपर्यंत आलो. म्हणून म्हातारं मनुष्य असलं तर जवळच्या माणसांना म्हणजे जाईलचं पण होऊ शकतं आणि कधी म्हणजे किती ते अजून राहील तर बरं होईल असं पण वाटतं. सत्पुरुष होते 90 वर्ष जगलेले आहेत, पण अजून ते बाबांच्या वेळेला आता बघा अजून राहावेत, अजून त्यांना आयुष्य मिळावं, अजून मिळावं असं वाटतं. अजून मिळावं असं का वाटतं, काहीतरी असलं पाहिजे त्यांच्याकडे, तसं आपल्याकडे असावं ना काहीतरी, की त्याच्यामुळे तो मनुष्य असावा, अजून असावा, अजून असावा असं वाटतं. असं काहीतरी गोळा करता येईल की नाही हा प्रश्न आहे.
ते गोळा होत नसेल तर जीवनाची रीत किंवा काहीतरी पद्धत चुकली असली पाहिजे. नृत्य टाळेल, जाईल तर बरं होईल म्हणेल. यात किती फरक आहे? तर हा कशावर आहे? आम्ही जे गोळा केलं त्यावर आहे. म्हणून कसा आलो याच्यावर. प्रारब्धाचे चाले खाते जमते अवघी तेथे काय. प्रत्येक जण देणारा घेणारा प्रारब्धाचा जमलेला आहे आणि त्यानुसारच मला त्यांच्याशी व्यवहार करावा लागतो. वाटे आपण करीतो सारे. जर का समजा कोणाचं हे राहिलं असलं तर शंका त्याच्यासाठी सांगितलंय की प्रसंग येता कळते खरे. मुलीचं लग्न जमत नाहीसं झालं म्हणजे कळतं, प्रसंग येता कळते खरे. अमुक झालं की करून टाकेन असं जर वाटत असेल तर तो अनुभव देण्या इतपत परमेश्वर तेवढा आज अजून जागा आहे. तो अनुभव ज्याचा त्याला देतो. दिलाच तर याच प्रसंगाला असं नाही, त्याच्यापुढे मुलबाळ, त्याच्यापुढे हे, त्याच्यापुढे ते, काय जे असेल ते प्रत्येक ठिकाणी मनुष्य ते परमेश्वर उभारून त्याला दाखवत असतो सिग्नल की अरे खरा करता कोण आहे ते ओळखून सांग. ह्याच्यासाठी वाटे आपण करीतो सारे. आपण करीतो सारे असं का वाटतं? 4 ठिकाणी यश आलेलं असतं म्हणून वाटतं. 4 ठिकाणी यश येतं म्हणून माणसाला एक शिक्षणात यश आलं, समजा प्रकृतीत यश आलं, काय बाहेर परिस्थितीत यश आलं, सामाजिक कार्यात यश आलं, कशात तरी यश आलं की असं वाटतं की मी करतोय. मग त्यामुळे ते मी करतो असं वाटायला लागतं. त्यामुळं खरा करत्याची कल्पना येत नाही. मग प्रसंग येतो. प्रसंग येता कळते खरे. महाराज म्हणून ज्यावेळेला हाक मारतो त्यावेळेला कळतं ते प्रसंग आलेला आहे त्याच्यावर. त्यांना पण कळतं, त्यांना आधीच कळलेलं असतं. पण ते आपल्याला कळतं की ज्या वेळेला कधीतरी महाराज म्हणून हाक मारायची वेळ येते त्यावेळेला लक्षात येतं की प्रसंग येता कळते खरे, करता कोण हे कळतं. म्हणून आपण कर्तृत्वाने त्यात ना अडकावे, हिशेब पुरते द्यावे. प्रारब्धाचे हिशेब असतील तर ते पुरे करावेच लागतात. त्याप्रमाणे ते अवश्य करू द्यावे. दिन म्हणे आता शोधा, कधी थांबेला हा धंदा. मुद्दा असा आहे की इतकं सगळं आपण जर आपल्या लक्षात पार्श्वभूमी आलेली आहे, आपले मार्ग लक्षात आलेले, परिस्थिती, मग आपले मार्ग, त्यातल्या चुका, हे जर सगळं व्यवस्थित लक्षात आलेलं असेल तर हा धंदा थांबणार कधी याचा विचार करण्यात काहीतरी अर्थ आहे. हे प्रारब्धाचं जे चालू आहे ते आपल्याला जे कळणारे बाबा म्हणाले की देवभेटी याची देही म्हणजे मुक्तता याच जन्मात शक्य आहे असं जे म्हणतात, तो ज्याला बद्धतेची व्यवस्थित जाणीव झाली त्याला मुक्ततेचं काहीतरी आहे. तर त्यामुळे बद्धतेची जाणीव आपल्याला झाली असेल, ती एक प्रारब्धाने आली असेल किंवा ती आपल्या पुढे कर्माने घातलेली भर आहे त्यामुळे आली असेल. तर ही जर जाणीव व्यवस्थित झाली तर मुक्ततेचा किंवा आनंदाचा मार्ग मनुष्य शोधू शकतो. याचा मृत्यूशी काही संबंध नाही. मृत्यू नव्हे, आपण मुक्तीबद्दल बोलतो, आपण आनंदाबद्दल बोलतो. तो आनंदाची गरज ही तरुणालाही आहे, मध्यमालाही आहे, प्रौढालाही आहे, सर्वांना आहे, वृद्धांनाही आहे. तर त्या अर्थाने नाही. तर आता त्याच्या पुढचं आपण काय करावं, याविषयी काय काय करता येईल याविषयीचे मार्ग आता तिथं गेल्या ह्याच्यात सुरुवात झाली त्या मार्गाची की आपण त्यात ना अडकावे, देव पुरते होऊ द्यावे. म्हणून दिन म्हणे आता शोधा, कधी थांबेला हा धंदा. आता मागील चुकवावी, कोठे काही ना ठेवावे. शक्यतो असं वाटतं की टळलं तर बरं, कर्ज माफ झालं तर बरं होईल. त्याची वाट बघत बसलेले असतात की नाही अनेक लोक. माफ झालं तर बरं होईल असं वाटतं. माफ कशाला व्हावं, माझं मी कष्ट करून भरावं चाललं. ठीक आहे, या सीझनला जमलं, पुढच्या सीझनला भरेन, पण मी भरेन. हा एक अत्यंत ह्याचा प्रामाणिकपणाचा त्यातून सुटण्याचा मार्ग आहे. कोठे काही न ठेवावे, मागील चुकवावे. सर्वात चुकवावे म्हणजे चुकवावे अशा अर्थाने भागवावे. कारण चुकवावी एकदा शब्द मगाशी घेऊन गेला, पुन्हा म्हणणार इथं तुम्ही चुकवावी म्हणलेले, तर तसं नाहीये ते. बाकी चुकवावी त्याचा अर्थ बाकी भागवावी. आणि कोठे काही न ठेवावी. नव्या कर्तृत्वाचा भार, पुन्हा आपण नवीन उद्योग आपण होऊन तरी निदान करायला जाऊ नये. नका घेऊ आपल्यावर. त्यात सुद्धा कर्म अंगावर घेऊन ये असं म्हटलं नाही, कर्तृत्व अंगावर घेऊन ये असं म्हटलेलं. तेवढं आपण जरा बारकाईने बघितलं तर बरं. कर्म येतील पण कर्तृत्व येतच असं नाही. कर्तृत्व म्हणजे करण्याचा जो भाव आहे, त्याच्यातला जो अहंकार आहे, ते कर्तृत्व आपल्याकडे घेऊन नका. कर्म येणार आहे, करावंही लागणार आहे. तर आपल्याकडून आपण एखाद्याचा गुन्हा घडला तर तो काय स्टेटमेंट देतो, माझ्या हातून घडलं. तिथे हातून घडलं. आणि सत्कर्म असलं, सत्कार होणार असलं तर मी कसं केलं ते सांगतो. यात जो फरक आहे तोच, तो फरक लक्षात ठेवला तरी चालेल. नव्या कर्तृत्वाचा भार नका घेऊ आपल्यावर.
नवकर्तृत्व तो रोज उठून उभा होणार की काहीतरी कर्म उभं होणार, त्याचा भार आपल्यावर घेऊ नका. आणि तो भार खरा भार कर्तृत्वाचा असतो. कर्म असंख्य प्रचंड केलेली, ह्या लोकांनी जी कर्म केली तिची जर यादी पाहिली तर आपल्याला अशक्य गोष्ट आहे. 40-40 वर्षात, 20-22 वर्षात आणि हे 34 वर्षात ही जी मंडळी सगळी आजूबाजूला बसलेली आहे, ही मंडळी एवढ्या आयुष्यात एवढी प्रचंड कर्म करून घेतलेली आहेत, पण त्यांच्या कुठल्याही कर्तृत्वाचा भार ज्या त्या ठिकाणी ज्यांनी त्यांचे जे शब्द वाचले, प्रत्येक ग्रंथाचे शेवट वाचून बघावे हे आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी बरोबर त्यांनी हे कर्तृत्व काय मनुष्याचे, हो की नाही. सगळ्यात शेवटी दासबोधात काय म्हणणार, हे अवघे करणे जगदीशाचे, अवघे करणे जगदीशाचे, मग हे कर्तृत्व काय मनुष्याचे आहे, हे काही मी लिहिले असं म्हणायचे का, हे त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे इतकं लिहिल्यावर सुद्धा ते त्यांनी लिहिलंय. यांनी काय लिहिलं, उरलं जी पाईकपण, आता काय याच्यापेक्षा खाली सांगायचं, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये लिहिलं की माझे जे उरले पाईकपण हे त्यांचं कर्तृत्व आहे, माझ्या गुरूंचं कर्तृत्व आहे, भगवंताचं कर्तृत्व आहे, ते त्याचं, आणि माझे मी फक्त सेवक म्हणून राहिलो. जसं एखादा लिहून घेणारा असतो, तो थोडाच ग्रंथ लिहितो, तो डिक्टेट करतो, हा सांगणारा लिहून घेतो, तो ऐकणारा लिहून घेतो. तो जो ऐकायला लिहायला बसवलेला, लेखनिक बसवलेला आहे, त्याचं काय असतं, त्याचं काहीच नसतं, त्यांनी फक्त सांगितलेलं, त्यांनी लिहून घेतलं एवढंच असतं. ते पाईकपण, म्हणजे माझे जे उरले पाईकपणा, मी संतांचा सेवक होतो, पाईक होतो, तसाच मी आज आहे. मला सांगा, प्रपंचाचं पाईकपण जमेल काय आहे, असा प्रश्न. प्रपंचाची मालकी जमते, अहंकार जमतो, मी केलं असं वाटतं, हे सगळं वाटतं, पण पाईक पण जमत नाही. अवघे करणे जगदीशाचे, तर मग हे सुद्धा कर्तृत्व त्याचंच आहे. आता जी परिस्थिती प्रपंचाची आहे निर्माण झालेली या घडीला, किंवा आपण पुढे कर्म वाट्याला येऊन जी कर्म करून परिस्थिती निर्माण होणार, ती परिस्थिती राघवाची, रामाची आहे असं मी म्हणतो. असं मानल्यानंतर त्याचं भार नाही. मग माझी म्हणले की भार डोक्यावर आला, त्यांच्या डोक्यावर जर रोज आहे तर माझी मान खाली कशाला जाईल, सरळ जाईल ना. जसं त्यांच्या डोक्यावर आहे तर त्याच्या वजने ते थकतील, पण मला थकायचं काही कारण नाही, माझी मान थकून जायचं किंवा डोकं थकून जायचं काही कारण नाही, कारण भारच नाही आपल्यावर. असं म्हणले, नका घेऊ आपल्यावर, करो प्रारब्ध व्यवहार. काही व्यवहार असा असतो टळत ते माणसाला, किती वेळा टाळला तरी एखादा देणेकरी असल्यासारखा मनुष्य तुमच्या दारात उभा राहतो, तुम्हाला ते व्यवहार करायला लागतात, कुठल्याही प्रकारचे असू दे, जो ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी. करो प्रारब्ध व्यवहार, उभे आपण दूरवर. दुसरीकडे जाऊन काही व्यवहार करता येतो, व्यवहार करायचा म्हणजे तिथेच राहायला पाहिजे, की नाही. एखाद्याला टाळलं म्हणून काही ते चुकणार आहे का, तो आज नसला तर उद्या भेटायला येईन म्हणतो, यापेक्षा काय असणार आहे. त्यामुळे उद्या भेटणं भागच आहे, उद्या टाळलं तर परवा येईल, तो येणारच, त्यामुळे तो येणारच आहे. त्याप्रमाणे प्रारब्धाचं जर कर्म असेल तर ते नक्की उभं राहणार आहे, उभं राहू दे. करो प्रारब्ध व्यवहार. ते व्यवहार कोण करतं, तर प्रारब्ध त्याचा व्यवहार करतं. उभे आपण दूर, मी बाजूला उभा राहून त्यांचा व्यवहार पाहतो. माझं प्रारब्ध, त्यामुळे निर्माण झालेलं काम आणि ते ज्याच्याशी निर्माण झाले त्याचं काम, हे दोघे मिळून काम करतात, माझा काही संबंध नाही. हा संतांची पद्धत आहे. करो प्रारब्ध व्यवहार, उभे आपण दूरवर. ज्याला सापडेल वर्म त्याला सापडेल वर्म, कसे जगावे उत्तम. उत्तम जगावं हे कसं सापडतं, दूरवर राहून व्यवहार केला तर सापडतं. पार्टी की विटनेस हा प्रश्न आहे. पार्टी झाली की त्रास आहे, विटनेस म्हटलं की आनंद आहे. काय अपघात असो, सत्कार असो, हा सत्कारच्या वेळेला तुम्ही तिथं हजर होता का, होतो. तुम्ही काय करत होतो, मी पाहत होतो. याच्यापेक्षा दुसरं काय प्रश्नोत्तर नाही याला काही. पण समजा मी सहभागी असेल तरी तुम्ही मारलं का, तर होय नाही काय ते म्हणणं भाग आलं, त्रास आला, सगळं आलं, तर मला काय माहिती नाही. ती मारामारी चालली किंवा काहीतरी अपघात झाला तर त्यावेळेला तुमचे आम्ही विटनेस होतो. विटनेस जर असो तर प्रश्न येत नाही, पार्टी असो तर प्रश्न आला. तर इथे राहावे उभे आपण दूरवर. आता उभे आपण दूरवर म्हणजे काय, आपलं समजा वाहन चालवतोय का, दूरवर वरून का तो वाहन चालणार आहे, वाहन बसूनच चालवावं लागेल, त्याबद्दल शंकाच नाही, हो की नाही. आपण सर्व बसून वाहन चालवतोय आणि समजा कुठेतरी धडकलं, समजा असं होऊ शकतं. असं चूक झाली समजा, आपण काही मुद्दाम करत नाही, पण समजा चूक झाली, आपली झाली असेल, दुसऱ्याची सुद्धा होते, त्यामुळे सुद्धा वाट्याला जावं लागतं. दुसऱ्याच्या चुकीने का आपल्याला ऍक्सिडेंट होत नाही असं असतं का. आपण डाव्या बाजूने चालू, सगळं बरोबर आहे, पण उजवा येणारच तिकडून समोर जर आईकडे धडकला, त्याचं नाही कंट्रोल झालं, कारण तो तुमच्या अंगावर येऊन आदळ, अपघात व्हायचा राहतो का. तो प्रारब्धाचा देणेकरी आलेला आहे. आता हात मोडतो, पाय मोडतो, वाहन मोडतो का काय मोडतो ते बघायचं. आता एवढंच राहिलं, आता आपल्या हातात काय राहिले याच्यातलं. मी माझ्या बाजून जाणे हे ठीक आहे, मी चुकवणं पण ठीक आहे, पण आता ते चुकत नाही ना. ते देणे चुकवावे, तसं ते चुकवता येत नाही तिकडचं.
तर ते आपल्या अंगावर येतच. मग अशा वेळेला उभे आपण दूरवर काही वाहन सोडून दुसरीकडे जायचं नाहीये, ते सांभाळायचंच आहे वाहन आपल्याला. पण आता जे आलेलं आहे तर त्याच्यात सगळ्या 7 पिढ्याचा उद्धार करायचं काय कारण नाही. काय झालं चौकशी करायची, काय बाबा तुझं चुकलं. आता त्याचा ब्रेक फेल झाला, माझा होणार नाही का? साधी गोष्ट आहे ना. उद्या माझा फेल झाला, मी जर उजव्या माणसाच्या अंगावर जाऊन आजळ उजवीकडनं येणाऱ्याच्या समोर ना, तर ते होऊ शकतं. त्यामुळे हे प्रारब्धाचा जर व्यवहार असेल तर देणं जर लागलं असेल तर ते द्यावंच लागतं माणसाला. सरळ रस्त्याने जाताना माणसाचे टायर पंक्चर होतात आणि माणसं जाऊन आदळतात. काय करतो तो मनुष्य त्यावेळेला? काही करू शकत नाही. मग ह्याच्यात आपण दूरवर म्हणजे एवढ्यासाठी काय असेल तो व्यवहार केला, पण मी मनाने बाजूला राहिलो. महाराज प्रारब्धाचा देणेकरी आज आला, त्याचे 10,000 रुपये भागवले असं म्हटलं तर दूरवर राहते, नाही तर नाही. त्याला सापडेल वर्म कसे जगावे उत्तम. व्यवहार चुकला नाही, संतांना सुद्धा चुकला नाही, कोर्ट कचेरी चुकला नाहीत, महाराजांच्या नावावर सुद्धा. इतकी जर अवस्था आहे तर आपलं काय आहे? महाराजांना जिथं कोर्ट कचेरी चुकल्या नाहीत, विषप्रयोग चुकले नाहीत. विषप्रयोग आलेला आहे, मनुष्य सांगतायत तरी ते म्हणतात बाबा तो रामाच्या दारात आलेला आहे. आता तो त्यांच्या घरात आलेल्या माणसाला विषप्रयोग, माणसाला त्यांच्याकडे एवढी माणसं होती की कुणाही अंगावर सोडला असता तरी बस होता. सोडला का? नाही, काही नाही. त्याला काय करायचं ते करू दे. रामाच्या घरी आलेला आहे, रामाच्या दारात आलेला आहे, प्रारब्धाचा संबंध आहे, त्याला काय करायचं ते त्याला करू दे. एक तर ते पचवतील, नसेल तर त्रास होईल, नसेल तर तो निघून जाईल, नसेल तर त्याच्या बुद्धीत पालट होईल, नसेल तर त्याचं काम करू होईल. काय व्हायचं ते होईल, त्याला करू दे. काय करायचं ते इतपत तयारी मनाची आहे. तर उभ्या आपण दूरवर काय तुला करायचं ते कर. मग त्या अंदाज घातला, अमकं केलं तमकं केलं. हो, आधी 2 बुद्धी पाठवूनच गेली माणसं. म्हणजे ती त्यांच्या आयुष्याची बुद्धी पाठवायची वेळ आली म्हणून त्यांना त्रास द्यायची बुद्धी झाली आणि ती बुद्धी पाठवून 2 गुरु घेऊन गेली माणसं. हे पण आपण बघतो. म्हणजे हे संतांच्या घरात ते व्यवहार आहेत ना, मग तिथे ते दूर कसे राहिले तर ते रामाच्या घरात आहेत ही भावना आहे म्हणून दूर राहू शकले. भक्ती हा व्यवहार करायला एक सोपा मार्ग शिकवते की रामाचा व्यवहार आहे म्हणून ती शिकवते. हा रामाचं घर आहे म्हणून शिकवते. ते रामाच्या घरात आहेत म्हणून दूरवर उभे राहू शकतात. स्वतःच्या घरात दूर नाही उभे राहणार, दारातच सामना होणार. तर तसलं काही नाही होणार. पण हे नाही होणार याचं कारण का? त्यांना वर्म सापडलं. निर्माण हलके करा, जुने सारे पूर्ण करा. जेवढं शक्य होईल तेवढे जुने व्यवहार आपले राहिलेले प्रारब्धाचे गोळा झालेले पुरे करावेत अशी अपेक्षा आहे. जरी देह प्रारब्धाचा दास न लगे व्हावे त्याचा. लागे आहे, न लगे म्हटलं तर बरं होईल, जरा म्हणता नाही सोपं पडतं. न लगे, जरी देह प्रारब्धाचा दास न लागेच म्हणायचे आपल्याला, फक्त सोयीसाठी, वृत्ताच्या सोयीसाठी. न लगे व्हावे त्याचा. देह प्रारब्धाचा आहे म्हणून त्याचं दास व्हावं लागत नाही. देही मालक जागृत आहे त्याला सोपे सारे आहे. देहात जर मालक जागृत असेल, जुनी देणी असतात पूर्ण करायचे. आता आपला विषय झाला ना, जुने सारे पूर्ण करा. न लगे केलं तर बरं, जुने सारे पूर्ण करा. आता आपला विषय झाला ना, तर पूर्ण करायला मनुष्याला वृत्ती लागते तशी. जुनं सारं पूर्ण करायचं आहे. संतांच्याकडे केलेला व्यवहार एक सांगतो, आता आठवलं, त्याची इथे नोट आहे म्हणून सांगतो, आठवण झाली त्याची, की रामकृष्णांच्याकडे एक ग्रस्त, त्यांच्याबद्दलची चांगली भावना, काय त्यांचे जुनं एक प्रकारचं प्रारब्धाचं देणे असेल कदाचित, त्यांचा भाव असेल, काय असेल ते. 1000 सोन्याच्या मोहरा घेऊन गेले होते. अशी एक गोष्ट आहे त्यांच्या चरित्रामध्ये, की 1000 सोन्याच्या मोहरा घेऊन रामकृष्णांच्याकडे गेले आणि रामकृष्णांना त्या दिल्या. भगवान रामकृष्णांना त्या अर्पण केल्या. अर्पण केल्यावर ते सोन्याच्या मोहरात बघितल्यावर ते म्हणले, अरे याचा मला काही उपयोग नाही. आता ते रामकृष्णच म्हणून शक्य आहे. तो देणार आहे म्हणून कळलं असतं तर केव्हा देणार आहे म्हणून चौकशी केली असती. सामान्य माणसाने लॉटरी लागते म्हटलं तरी सुद्धा मनुष्य 10 वेळा पेपर बघतोय, नक्की आहे का नाही नंबर, आज आला का, तू आला का. इथं अशी परिस्थिती आहे की त्याचा मला काही उपयोग नाही म्हणले याचा. तर एवढे कष्ट कशाला तू 1000 मोहरा, सोन्याच्या मोहरा आहेत काय, महाराज चेष्टा नाही की नाही. तर 1000 मोहरा आहे, तू देऊन द्यायला आलेला आहे. तर ते म्हणतात, मला याची काय गरज आहे, काय याची गरज नाही, माझे मी पुजारी आहे, मी आनंदात आहे, माझे पीठ भाकरी खाऊन काय राहतोय तो राहतोय, अशी तयारी आहे मनाची. तो 1000 मोहरा द्यायला आलेला आहे, समोर ठेवलेले आहेत, यांचं म्हणणं काही नको. आता तो जो पूर्ण करायला आलेला आहे, समजा त्याचा एक काय असेल व्यवहार, त्यांचा राहिलेला द्यायला आला असेल, यांनी तो उत्तर असं दिलेलं आहे, त्यांनी पूर्ण केलं. पूर्ण केलं का, यांनी नको म्हटल्यावर त्यांनी त्याला काय सांगितलं पुढे, रामकृष्णांनी त्याला असं सांगितलं की तू आता असं कर, एवढे कष्ट करून तू आता हे घेऊन आलास. घेणार नव्हते असं, आता एवढं म्हणल्यावर असं वाटतं की आता एवढे कष्ट करून आले तर राहू देत आता यावेळेला असं म्हणतील. तसं नाही म्हणाले, एवढ्या लांबून आला असं एवढे कष्ट केले, जाऊ देत आता, मी एरवी घेत नाही पण आता तुझं घेऊन घेतो. काही नाही, काही नाही. ते म्हणले आता असं कर, तू आता मला ते दिलेलंच आहेस, ते माझंच झालं ना आता. तर
जवळ गंगा नदी आहे, तर त्यात सगळं विसर्जन करून ये. असं म्हणाले. हे संतांच्याकडे चिकता येतं, हे व्यवहारात कुठलं काय कोण भेटणं कठीण आहे. तर त्याला म्हणले गंगार्पण करून ये. आता ते तुम्हालाच दिलेले असते त्यामुळे झालेले, आता तुम्ही पूर्ण केलं ना. तर तो गंगार्पण करायला गेला, तो बराच वेळ झाला आला नाही. म्हणून जवळच्या शिष्याला पाठवलं की अरे बाबा बराच वेळ झाला, काय घोटाळा तर केला नाही, तिथे गंगेवर गेला. एक काळजी वाटते बाबा गंगेवर गेला, इतका वेळ त्याला ते नदीत टाकून यायला त्याला वेळ कशाला लागतो, म्हणून बघायला पाठवलं. थोडा वेळ गेला, बराच वेळ झाला आला नाही, म्हणून तो शिष्य त्याला घेऊन आला. तर ते त्याप्रमाणे तो अर्पण करून आला होता. मग म्हटलं तुला एवढा वेळ अर्पण करायला का लागला? तर म्हणलं ते सगळं मोजून अर्पण करत होतो तिथं, त्यामुळे वेळात 1000च्या 1000. ते म्हटले द्यायचं झालं तर 1000 मोजून द्यायचे हे समजू शकतो, म्हणजे मला देताना, पण तुला मी आता फेकून द्यायला सांगितलं तर कशाला मोजतोयस? त्यातलं मन जात नाही. तुला टाकून द्यायला सांगितलं ना, ते 1000 येतं तर 500 असतील. एक मोठळी करून आणली ना, मोठळी बांधून, मग दिली मोठळी टाकून मोकळा झाला. पण 1000 टाकले का नाही कन्फर्म करत बसले तिथे. काही कारण आहे का? पूर्ण करायचंय ना. आता तुम्हाला द्यायचं होतं, व्यवहार पूर्ण करायचा, त्यांच्याकडे आलात, त्यांना दिलं, विषय संपला. त्याने उचलून ते गंगेत नेऊन टाकला असेल, त्याने सांगितलं ना गंगेत टाका, गंगेत टाकलं, आला बाहेर. तसं नाही होत. तिथे जाऊन मोजत बसतो मनुष्य. जुनं सारं पूर्ण करायचं, हलकं करायचं म्हणजे सुद्धा त्यात सुद्धा सावधानता लागते. तुम्हाला मोजायला सांगितलं नव्हतं, ते त्यांचं होतं, ते किती होतं हे त्यांना माहिती. आता त्याच्याशी आपला काही संबंध नाही. असं होत नाही. देह जरी प्रारब्धाचा, दास न लगे व्हावे त्याचा, देही मालक जागृत आहे त्याला सोपे सारे आहे. विषय निघाला म्हणून त्याची आठवण झाली. मागच्या जुने सारे पूर्ण करा, करता करता त्यातून मोकळं आहे सांगण्यासाठी सांगितलं की देह जरी, आणि सावध परिणाम, जरी देह प्रारब्धाचा, दास न लगे व्हावे त्याचा, देही मालक जागृत आहे त्याला सोपे सारे आहे. मूळ चैतन्य तो प्राण, देही नांदे नारायण, त्याचे आपण कैसे व्हावे तेच लागते जाणावे. खरं अडचण ती आहे, तिथं आहे. दिन म्हणे त्याचे वर्म संतवचनी होते काम. देह जरी प्रारब्धाचा, देह प्रारब्धाचा दास सुखे करो काम, नाही का, असे काहीतरी ओळखण आहे. तर ते आहे प्रारब्धाचा, बरोबर आहे. तर देह प्रारब्धाचा दास नाही व्हावं लागत, प्रारब्धाचं काम करावं लागतं. प्रारब्धाने आलेलं काम करावं लागतं, पण दास व्हावं लागतं असं कुठं लिहिलेलं नाही. प्रारब्धाने काम येतं, माणसाच्या वाटायला येतं. मी म्हटलं ना, आपलं गणगोतने वाढवतं, परक गळ्यात येतं, करावं लागतं, मान्य. पण करावं लागलं तरी सुद्धा दास व्हावं लागतं असं नाही. देही जर मालक जागृत राहिला तर दास न होता सुद्धा कामं पूर्ण करता येतात. त्याला सोपे सारे आहे. ज्याचा मालक जागृत आहे त्याला सोपं सारं आहे. मूळ चैतन्य तो प्राण, देही नांदे नारायण. सांगण्याची सुरुवात अशी आहे की देह प्रारब्धाचा आहे ना, मग प्रारब्धामुळे आपल्याला असं वाटतं की देह आहे, देहाला गरजा आहेत, त्यानुसार आपल्याला काम करणं भाग आहे. हा सरळ सरळ व्यवहार आहे. हे अगदी बरोबर आहे की कोणी आळशी हे राहूच नाही. आपल्या आपल्या पोटासाठी ते घरात काम करेल, बाहेर काम करेल, तो त्याच्या ठेवणीप्रमाणे स्त्री पुरुष बाहेर मिळणाऱ्या संधी काय असेल त्यानुसार ते चालू राहील, ते बरोबर आहे. पण त्याचा दास होणं हे वेगळं, आणि त्याच्यासाठी तो जगवण्यासाठी काम करणं हे वेगळं. दास होण्यामध्ये त्याच्यासाठी काहीही करायची तयारी असणे, आणि गरजेसाठी गरजेपुरतं करण्याचं संबंध आहे. देह आहे म्हटल्यावर देहाला गरज आहे, तर गरजेसाठी काम तर करावंच लागेल. दास असला तर त्याचं समाधान होईपर्यंत, देहाचं समाधान कधी झाले मला सांगा? झोपेला आलं तरी त्याचं समाधान होत नाही, अशा अवस्था आहे देहाची. मग ते ओळखून राहिलं तर त्याचा दास होणं म्हणजे काय आणि मालक होणं म्हणजे काय ते कळतं. मालक जागृत, मालक देहच मालक झालाय अशी अवस्था आहे. आपलं म्हणणं आहे देही मालक जागृत आहे. देहातला जो मालक आहे तो जर जागा असेल तर त्याला भूक लागेल तर भुकेसाठी अन्न देईल, तहान लागेल तर तहानेसाठी पाणी देईल, हे त्याचं बरोबर आहे. तो त्याचा दास नाही. ह्यातला फरक जर लक्षात घेतला तर बरं होईल की देहासाठी गरजा, गरजांसाठी पैसा, म्हणजे पोट, आपलं पोटावरती काममध्ये बघितलं तसं पोटासाठी, मग त्याच्यासाठी अन्न, अन्नासाठी पैसा, हे करावं लागतं. आणि यामुळे आम्हाला परमार्थालाही वेळ नाही, नामालाही वेळ नाही, कशाला वेळ नाही म्हणून सांगतात. इतकं का देह खातो यांचा, मला काही काही वेळा असं वाटतं की किती असतील, म्हणजे ते म्हणतात ते आपले म्हणजे म्हणणं चांगलं नाही, पण बकासूर वगैरे गोष्टी सांगतात तसंच असलं पाहिजे.
इतकं काय ह्यांना काम करावं लागतं की ज्याच्यापोटी त्यांचे पोटाला भागायला त्यांना जे कष्ट करावे लागतात त्यापोटी त्यांना देवाची आठवण करायला सुद्धा सवड नाही. इतके का दास व्हायची त्यांची वेळ त्यांच्यावर आली की एवढं का माणसाचं पोट आहे मोठं, एवढे का त्याच्या गरजा आहेत. इतक्या गरजा माणसाच्या नाहीत, त्याचे दास होण्याचं लक्षण आहे. ज्या वेळेला माणसाला त्याच्या दिवसभरामध्ये भगवंताची आठवण करायला सुद्धा सवड नाही, तो मनुष्य देहाचा दास झालाय समजायला हरकत नाही आणि मालक झोपलाय. साध्या भाषेत स्वच्छ सांगायचं म्हणजे असं आहे, त्याचा मालक झोपलेला आहे देहातला आणि तो देहाचा दास आहे. म्हणून तो एवढे कष्ट करतोय. अगदी निशंकपणे समजायला काळ कुठलाही येऊ, काळ कुठलाही असू दे, त्याचा अशी अवस्था आहे असं समजायला हरकत नाही. कारण प्रारब्ध ज्या वेळेला याच्या वाटेल ते देतं, त्याच्याबरोबर प्रारब्धाची 4 माणसं सुद्धा देतं. ती पोटाला घालणारी असतील, पण त्याला जागृत राहायला पाहिजेच आणि त्याचं काम करायला पाहिजे. भगवंताच्या स्मरणाला वेळ राहायला नाही की आपण दासत्व देहाचं केलं असं समजायला हरकत नाही. आपण आपले आपले प्रपंच तपासून लावावे. तर त्यामुळे हे एक आहे, देही मालक जागृत राहे त्याला सोपे सारे आहे. जागृत मालक असेल तर गरजा ओळखता येतात त्याला देहाच्या. चैन आणि गरज यातला फरक कळतो, दास्यत्व आणि मालकी यातला फरक कळतो. पण त्याला मालक जागृत राहावा लागतो. तर तो जागृत असेल तर हे सगळं आहे. देह प्रारब्धाचा आहे ना, मान्य आहे. पण ते त्याच्यामुळे त्याच्या गरजा निर्माण झाल्या ना, मान्य आहे. पण त्याच्या गरजा निर्माण त्या देहामुळे झाल्या, त्या पुऱ्या करण्यासाठी माणसाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागेल हे आपल्याला शोधून काढता येण्यासारखं आहे. ते आपण शोधून काढावं अशी माझी विनंती आहे. मूळ चैतन्य तो प्राण, देही नांदे नारायण. त्याचे आपण कैसे व्हावे तेच लागते जाणावे. आपण इकडे देहाच्या पार्टीत शिरलो आहोत इतके की नांदे नारायण त्याच्या पार्टीत कोण जायला तयार नाही. तो नांदे नारायण खरं म्हणजे पार्टी आहे आपल्याची खरी, तिची आधी होती, आज आहे, उद्या राहील अशी पार्टी खरी, ती टिकणारी. तिच्या बाजूने आपण राहायच्या ऐवजी जे मला दास करायला निघालं त्याचे मी पाय धरलेत अशी अवस्था आहे. तर मग हे पुढचे सगळे प्रश्न आहेत. म्हणून माणसाला उपासनेला वेळ नाही. म्हणून माणसाला 50 वर्ष 70 वर्ष प्रपंच झालं तरी सुद्धा म्हणतो देवाला वेळ नाही. तर ह्याचं कारण तो दास झाला हे आहे. आणि यासाठी मालक जागृत लागतो. जागृत असणं म्हणजे मागे एकदा आपल्याला म्हटलं होतं ना की सूर्याबरोबर राहणाऱ्याला अंधार कधीच नाही दिसत. मागे आपला निसर्गदत्तांच्यावर एकदा विषय झाला होता. तर तेव्हा आपल्याला आठवत असेल की जो पृथ्वीबरोबर राहतो त्याला अंधार आणि दिवस दोन्ही अनुभवायला येतात. अंधार आणि प्रकाश, रात्र आणि दिवस दोन्ही अनुभवायला येतात, कारण तो पृथ्वीवर राहतो म्हणून. तर आपण पृथ्वीवर राहायचं का सूर्यावर राहायचं मनाने हे ठरवणं आपल्या हातात आहे. प्रत्यक्ष सूर्याची वगैरे काय कल्पना करून तिकडे जाणं सुद्धा शक्य नाहीये. इतकं ते तीव्र आहे, प्रखर आहे. म्हणून ते इतक्या लांब ठेवले आपल्यापासून. तर आपल्याला मनाने जागृत राहणं म्हणजे सूर्याजवळ राहणं. ते जागृत राहायला तर हे जमतं, जागृत नाही राहायला तर पृथ्वीबरोबर राहावं लागतं. मग कधी प्रकाश कधी अंधार अशी अवस्था आहे. म्हणून आपल्याला शक्यतो तिकडं कसं राहता येईल ते राहणं म्हणजे काय याची ओळख करून घेतली तर देही मालक जागृत आहे. आधी मुळात देही राहतो, देहात राहतो आणि तो मालक आहे, तो नोकर नाही आहे. देहाने म्हटलं की अमुक एक खा तर खाण्याची माझ्यावर सक्ती नाही. मी काही नोकर नाही देहाचा. मी असं म्हणू शकतो त्याचं म्हणणं आता खावं असं आहे ना, माझं म्हणणं 1 तासाने खावं असं आहे, हा उपास म्हणजे मी 1 तासाने नाही. बरोबर, देहाची यंत्रणा इतकी उत्तम आहे की काहीही माणसाचं बिघडत नाही. 1 तासाने माणसाने खाल्लं ना काही त्याचं कलकलत नाही. इथपर्यंत अवस्था नाही. आता एखादा अगदीच बाबा चक्कर चालली लागली त्याला पाणी पाजावं लागेल हे मला मान्य आहे. पण अशी का परिस्थिती रोज असते मला सांगा. ज्या वेळेला मनुष्य अलीकडे रोज जेवायला बसतो त्यावेळेला तो पूर्ण भुकावलेला असतो असं सांगू शकू का आपण? मला तर काही वाटत नाही बाबा स्वतःला असं की आपण पूर्ण असे भुकेने का व्याकुळ झालेले होते आणि त्यामुळे जेवायला बसलो होतो असं नाही. आपली वेळ झाली म्हणून आपण जेवायला मानसशास्त्रात हा प्रयोग करून झालेला आहे. म्हणून मी मुद्दाम सांगतो, मानसशास्त्रात वेळा लावून दिल्या होत्या आणि तास पुढे ठेवलं होतं. हा प्रयोग केलेला आहे आणि त्याला आपल्याला ऍडमिनिस्ट्रेड हे म्हणतात ना, ग्रुप. तसं ते त्याच्यामध्ये मानसशास्त्रामध्ये असतं तसं की ऍडमिनिस्ट्रेड ग्रुप. तर तिकडे 10ला जेवायची वेळ असलेली सवय असलेली लोक आणखीन 2 ठिकाणी 2 ग्रुप असं केलं होतं. या ग्रुपला माहिती नाही आहे त्यामुळं ते इकडे घड्याळाकडे बघतात सारखे आणि त्यांनी सांगितले तुमची जेवणाची वेळ झाली की तुम्हाला जेवायला मिळेल याप्रमाणे सांगितलेलं आहे. दुसऱ्या ग्रुपला त्याच्याकडे योग्य घड्याळ ठेवलेले आहे, यांच्याकडे योग्य घड्याळ ठेवलेले आहे. ते तिकडे घड्याळात 10 वाजल्याबरोबर ह्या सगळ्या ग्रुपला भूक लागली. प्रत्यक्षात घड्याळ 1 तास पुढे ठेवलेले आहे. 10 वाजले की ह्यांना भूक लागली. ते दुसरे होते त्यांच्याकडे बरोबर 9 वाजलेले होते त्यामुळे तिकडे काही नाही. ते म्हणले अजून तासभर जेवायला वेळ आहे. हे
काय आहे मनाचं प्रकरण हे आपण समजून घ्यावं. यांना मात्र 10 वर काटा आल्याबरोबर भूक लागली. सगळ्यांनाच विचारलं तुम्हाला भूक लागली का? हो लागली. सगळ्यांना लागली. त्या ग्रुपला विचारलं तुमच्याकडे किती वाजले? 9 वाजले. तुम्हाला भूक कितपत वाटते? नाही अजून एवढी वाटत नाही. म्हणजे काय कोणाचीच भुकीची वेळ झाली आहे त्याचा अर्थ आहे माझ्या भाषेत. कोणाचीच भुकीची वेळ जरी नाही. भूक लागली म्हणून जेवला असं आहे का? तर नाही. वेळ झाली म्हणून जेवला. 11 वाजले म्हणून जेवला. 12 वाजले म्हणून जेवला. आपल्याकडे आपण बघतो अनेकदा तो भुकेने जेवला. आता भुकेने जेवला तर तो मला काय ते मान्य आहे भूक आहे. पण गरज त्याची वेळ झाली म्हणून जेवला. तो दास म्हणून जेवला. तो बेसावध म्हणून जेवला असं म्हटलं पाहिजे हो की नाही? कारण हे त्यातला फरक आहे. जागृत मालक असला तर हा प्रश्नच येत नाही. जागृत मालक असेल तर त्याला सोपे सारे आहे. आज जर आता इथं हे बहुतेक नाही एक तरी आहेत अजून 2-4 डॉक्टर इथे आहेत तरी सुद्धा मी त्यांनाच विनंती करेन की त्यांनी सांगावं की आज जे आजार आहेत त्याच्यामध्ये 50% आजार आपल्या अन्न खाण्याचे आहेत की नाही, चुकीच्या पद्धतीचे, चुकीच्या वेळी, जाता, अकारण असे सगळ्याचे आजार किती आहेत याचं जर प्रमाण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आपल्या स्वास्थ्याच्या आड आपणच आपलंच अन्न आणि पाणी आहे. एक व्यवस्था आहे खरं सांगायचं तर. आपलं जे अन्न आहे मालक जागृत नाही म्हणून आजारांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. थोडासा विचार करून बघायला हरकत नाही. 5-25% उत्तर आपल्यापुरतं स्वतःपुरतं सुद्धा बरोबर निघेल आणि ते बरोबर निघतं. एखाद दिवशी प्रयोग करून बघितला आणि खरोखरच भुकेला जेवायचं ठरवलं. तेही मालक जागृत आहे तर तो भुकेच्या वेळेला जेवतो. आता गोंधळ करू नये घरामध्ये. मला भूक लागेल त्यावेळेला मी जेवेन, त्यावेळेला तुम्ही वाढा. तुम्हाला भूक लागेल जेव्हा तर तुमचं तुम्ही जेवा असं म्हटलं पाहिजे. म्हणजे अशी तयारी असेल तर करावा, नाही तर घरात प्रयोग करून आणखीन काही गोंधळ नको व्हायला. तर तसलं नको करायला. पण समजा आपल्याला हा अंदाज आहे किंवा समजा एकमत सुदैवानी आहे एखाद्या बाबतीत असं गृहीत धरू. एखाद्या बाबतीत असं एखाद्या बाबतीत घरामध्ये दोघांचं समजा एकमत आहे असं गृहीत धरू तर एखादा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आपण दोघांना आणि घरी आहेत समजा दोघे जण तर बाबा आपल्याला भूक लागली की आपण जेवायचं असं जर ठरवलं तर खरोखरच जे 10ला, 11ला, 12ला ते खरोखर 1 वाजता जेवलं तरी चालतं. आणि त्यावेळेला खरीच गरज निर्माण झालेली असते आणि जे अन्न दिलं जातं ते बरोबर चांगल्या तऱ्हेने उपयोगी पडतं असं लक्षात येईल. ही साधी अन्नाची बाब आहे. तर बाकी सगळ्या गरजांच्या काय बाबी असतील त्या आपल्या आपण ह्याप्रमाणे आहे. देही मालक जागृत आहे. तो जागृत का नाही, तो किती बाबतीत नाही हे आता ओळखण्याचं मी आपल्यावर सोडतो. नंतर दीन म्हणे त्याचे वर्म. त्या देही नांदे नारायण जो नांदतो आहे त्याचं आपण कसं व्हावं हा खरा प्रश्न आहे. कारण नारायणाच्या ठिकाणी एकदा जर जाऊन आपण बसलेले असतो म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी किंवा आपल्यातलं स्थिरता केंद्र असलेलं जे काही चीज आहे तिच्याशी ठिकाणी बसलेले असलो तर मग बाकीचे ताणतणाव सुद्धा नसतात आणि अशा तऱ्हेची दास्यत्व पण नसतं. मालकी असते. मालक ठरतो. मालक जो फॅक्टरीमध्ये आहे उदाहरणार्थ एखादी फॅक्टरी मालक बसले तर मालक बाहेर जायचं का नाही, यायचं का नाही, कोणी कामावर कोणी नाही, कोणी काय करायचं कोणी नाही करायचं सगळं तो ठरवतोय. तसं आपल्याला आपल्या देहाचं ठरवायला यावं. निदान तेवढ्यापुरतं तरी एवढं आपल्याला करता यावं अशी परिस्थिती निर्माण व्हावी. याच्यात प्रारब्धाचे खातं चालणार आहे हे गृहीत धरलेलं आहे. पण प्रारब्धाचं परमिटेड आहे. जसं एखादा टॅक्स आहे तो भरावा लागणार. मालक झाला म्हणून टॅक्स नाही चुकून चालत. मालक झाला म्हणून समाजाचा किंवा कसला कायदे कानून आहे तो नाही चुकून चालत. मग कायदे कानूनला जागा मालक स्व ठेवतो. तो त्या फॅक्टरीचा मालक आहे तो फॅक्टरीचा टॅक्स भरेल. ही मालकी बाधा नाही त्याच्या कारण ते प्रारब्धाचे आहेत. त्याचे जे व्यवहार आहेत त्याचा तो परिणाम आहे म्हणून तो भरतो. तर ते बरोबर आहे. पण बाकीचे जे निर्णय आहेत ते घेण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तर तो मालक आहे ना. तर याच्यामध्ये आपल्यामध्ये मूळ चैतन्य तो प्राण तो नारायण आहे. तर तिथे मी जाऊन बसलेलो असेन किंवा त्याच्या संगतीत असेन तर आपल्याला अंधाराचं कारण नाही. त्याचे आपण कैसे व्हावे तेच लागते जाणावे. तर त्याचं आपण व्हायला काहीतरी करावं लागेल. ते जे करावं लागेल ते जाणणं म्हणजे परमार्थातला अभ्यास. पारमार्थिक अभ्यास म्हणजे भगवंताचं कसं व्हावं याचा अभ्यास. तो अनेक प्रकारांनी माणसाला होता येण्यासारखा आहे. आता आपण प्रयत्न करायला हरकत नाही. त्या दृष्टीनं दीन म्हणे त्याचे वर्म संत वचनी होते काम. काही वचन जरी वाचली तरी सुद्धा आपल्याला ते प्रारब्धाचे याचे असून सुद्धा देह प्रारब्धाचा असून सुद्धा ते त्याचे दास न होता मालक होऊन जागृत कसे राहिले एवढा आपल्याला यावरनं शिकता येईल. तर इथपर्यंत संतांगी थोरपण येत नाही या कारण. संत वचनी होते काम याचं उत्तर दिलेलं आहे पुढे की संत वचनी होतं काम कसं होतं का होतं तर संत कोण त्यांच्या अंगी थोरपण काय येतं की त्यांचं वचन सुद्धा प्रमाण असावं. आपण आता परवाच संतबोधाचं समोर आपल्या भाग आहे. लहान बालवयात ह्याचा अभ्यास करावा असं म्हटलेलं. लहान वयात अभ्यास करावा.
परमार्थाचा अभ्यास करायला सर्वात उत्तम वय लहान वय. म्हणून त्यांनी आपल्याला त्या ह्याच्यात पालखीच्या दांड्याचं उदाहरण दिले की नाही, की तो वाकवायचं वय कोणतं, ते पुढे जमत नाही होतं, पराधीन व्हायला होतं. मनाच्या बाबतीत मनुष्याला मनाचा दास व्हावं लागतं. मन म्हणेल तसं वागावं लागतं, देह म्हणेल तसं वागावं लागतं. हे जे दासत्व येतं ते येऊ नये म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर हे शिकावं असं म्हणले की नाही. ते संगता अंगी थोरपण येतं नाही अकारण. त्यांची चरित्र वाचली तरी लक्षात येईल की हे अकारण थोरपण त्यांच्याकडे आले नाही. तेही देहात येतात, पुरी प्रारब्धे करतात. त्या विष देणाऱ्याचं सुद्धा प्रारब्ध आहे पुरं केलेलं त्यांनी. त्या खटला घालण्याचं सुद्धा प्रारब्ध पुरं केलेलं आहे. महाराजांनी ते तक्रार नाही केलेली त्याच्याबद्दल काय, ठीक आहे करू त्याचं त्याला काम असं. परी कालातीत होती जना बोधून या रीती. ती प्रारब्ध कशी पुरी करावीत आणि मालक देशात होऊन जागृत कसं राहावं याची सुद्धा रीत सांगून जातात. ते आपल्या संतांचे मोठेपण काय येतं याची कारणं द्यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जवळजवळ 10 कारणं दिलेली आहेत. ती आपण आता ही क्रमाने पाहतो. परी कालातीत होती जना बोधून या रीती. नित्य सावध होती चित्ती वरी योग्य कर्मे करती. तीन म्हणे संतरित हाती येता सरते गणित. तर आता हे कसं असेल याचा आपल्याला विचार करायचा आहे. इथे जवळजवळ 10 कारण दिली. त्यातलं त्यांच्या अंगी थोरपण येण्याचं कारण महत्वाचं एक की प्रारब्ध पुरी करतात. प्रारब्धाने मनुष्य आलेला असेल तर त्याचं प्रारब्ध त्याचं पुरं करण्याशिवाय ते चुकवायला वगैरे जात नाही, सामोरे जातात. अडचण असेल, प्रारब्ध असेल, मनुष्य असेल त्याला सामोरं जातात. घटना असेल सामोरे जातात. कालातीत होतात, कालाची सत्ता झुगारून देतात. कालाचं त्यांच्यावर चालत नाही. कालाचं चालत नाही म्हणजे काय, तर कालच्या काळज्या करत नाहीत, उद्याच्या चिंता करीत नाहीत. काल काय होऊन गेलं, कसं झालं, तसं झालं, असं झालं, तसं झालं, झालं ते झालं आता म्हणतात. जर विचार नाही करत बसत. ते कशासाठी करायचं, ते कालाच्या बंधनात असण्याचं लक्षण आहे. माझ्या आयुष्याचा 50 वर्ष काळ वाया गेला, आता 51 वर्षाचा काळ वाया कशाला घालवतात असं संत म्हणतात. संतांचं म्हणणं एवढंच की ठीक आहे, आता जो बायजीतला 17व्या वर्षी कळला आपण वाचले ते संत बायजीत आहेत. आता संत बायजीत आहेत, त्यांनी संतत्व मिळवलेलं आहे, त्यांना 17व्या वर्षी कळलं नाही की आपलं आयुष्य 70 वर्ष वाया गेलं, पण 71 वर्ष वाया नाही घालवलं त्यांनी. हे थोरपण आहे त्यांचं. संतांगी थोरपण काय येतं, तर ठीक आहे माझी 50 वर्ष वाया गेली असतील, माझी 70 गेली असतील, माझी 25 गेली असतील, काय जी गेली असतील ती गेली असतील, मला कळलं नाही एकदा, त्या कळल्यापासून सावध झाले, तिथपासून योग्य मार्गाने चालले. म्हणून कालातीत झाले. कालातीत झाले म्हणजे दुसऱ्याही बाजूने आहे की जसं ते काय झालं त्याचा विचार करीत बसलेले नाहीत, त्याचा काय झालं त्याचा परिणाम म्हणून जे असेल ती येईल वाट्याला, ते आपण कशाला चिंता करायची. ते करतील काय करायची ती चिंता, भगवंत आहे ना ते करणारा चिंता. आपण त्याच्यात सोपवलं ना, ते रामाकडे दिलं ना, महाराजांकडे दिलं ना, मग ते करतील काय करायचं त्याचं. त्याची चिंता मी करण्यात आजचा माझा नामाचा वेळ घालवू इच्छित नाही. माझे 50 वर्ष वाया गेली पण एकावन्न नाव मी घालवू इच्छित नाही. यांचं हे काम चालू आहे. तर ते कसं करतात ते शिकावं ही संतरीत, आणि त्यामुळे त्यांच्या अंगी थोरपण आहे. आता दुसरी गोष्ट की कालातीत असण्याचं दुसरं लक्षण काय, तर मला आता 17व्या वर्षी हे कळलं, आता मी कधी पोचणार, अजिबात काळजी करत नाही. ते म्हणतील एका दिवसात पोचेल. कारण भगवंताला मला एखादी हे ह्याच आठवड्यातली गोष्ट आहे. पुण्याचा ग्रुप आला होता, त्यांचे म्हणणं होतं एकाचं की हे महाराजांच्या सारख्यांची कामं आहेत, अमक्यांसारख्यांची कामं आहेत, त्याला जन्माला यावं लागतं, ह्यावं लागतं, ते लागतं, ते बाजूला राहून पाहायचं वगैरे, हे व्हायला केवढी तयारी मनाची करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे. म्हटलं हे तुम्ही म्हणताय हे प्रायमाफेसी ठीक आहे, प्रायमाफेसी ते बरोबर आहे, वरवर पाहता ते बरोबर आहे. आता प्रायमाफेसी वापरायचं नाही असं काहीतरी चाललंय बरं का सध्या, म्हणजे माहितीसाठी, म्हणजे मला आपलं माहिती आपलं झालं म्हणून चालेल एटसेट्रा वगैरे असे शब्दप्रयोग काढावेत असा नियम केला इंग्लंडमध्ये बरं का. तर हे प्रायमाफेसी सकृत दर्शनी आपल्या भाषेमध्ये म्हणू, तर सकृत दर्शनी हे बरोबर वाटतं. ते बरोबर कोणत्या अर्थाने आहे त्याचा आपण विचार करूया. म्हटलं इथून गोंदवलं 70 किलोमीटर आहे, 67 वगैरे आहे, तर 70 किलोमीटर आहे. तर आता जो मनुष्य 70 किलोमीटरच्या स्पीडनं चाललेला आहे तो बरोबर 1 तासाने गोंदवलेला पोचेल, हे मान्य. हे तसं सकृत दर्शनी म्हटलं हे बरोबर आहे की मनुष्याला 1 तास लागणार, हे बरोबर आहे. पण तो 7 किलोमीटरनं बैलगाडीनं चाललेला असेल तर 10 तासाने पोहोचणार आहे, हे पण बरोबर आहे. हे सकृत दर्शनी बरोबर आहे. तर तसं आपल्याला असं वाटतं की हे महाराज, हे संत, हे कृष्णमूर्ती, हे अमुक, हे राहिले, हे साक्षीभावाने वागले, हे अमुक वागले, तसं वागले, हे अंतर असं केवढं तरी आहे. आणि ते अंतर गाठायला आता मला किती वर्ष लागतील, म्हणजे साध्या भाषेमध्ये ते मला म्हणले हो किती जन्म लागतील. म्हटलं ते जन्मांचं वगैरे राहू दे, कारण पुनर्जन्माचा काय पुरावा वगैरे देता येत नाही ना, मग जाऊ दे आपण तो विषय सोडूनच देऊ. म्हटलं अनेक जन्मांचं राहू दे, पण किती वर्ष लागतील, म्हणजे किती वर्ष लागतील हे कसं कळणार. तर म्हटलं 2 प्रवासामध्येच मुळात फरक आहे. तुम्ही आत्ता इथे आहात आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही पौर्णिमेच्या निमित्ताने आता गोंधळात निघाला,
तर तिथलं तुमच्या डोळ्यासमोर आत्ता या क्षणी येते. ती वातावरण येतं, घंटा वाजती, सगळं तुम्ही नमस्कार करता, तुम्हाला मनाला प्रसन्नता येते. हे एका क्षणात कसं काय होतं मग? म्हणजे तुमच्याकडे दुसरी पण गती आहे. एक गती भौतिक गती आहे की ज्याची गती तासाला 70 किलोमीटर आहे. त्यामुळे 70 किलोमीटरच्या गोंधळाला पोचायला 1 तास लागतो. पण मनाने गोंधळात पोचायला तुम्हाला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. हा काय प्रकार आहे? हे तुमच्याचकडे आहे ना, म्हणजे हे काही माझं नाही. हो, मी पोचलो, तुम्ही पोचला, ते पोचले, असं काही नाही ना. ही गती कुठली? तर ही गती मनोगती आहे. तर ती जर तुमच्याकडे आहे तर मनाने हे तुम्हाला एका मिनिटात गोंधळत जाता येतं. मग आता मला सांगा, आसक्ती आहे, अमकं आहे, ते साक्षी भाव आहे, हे इथं काय आहे? म्हणजे आपल्या शरीरात काय आहे की साक्षी भावाला म्हणजे शरीर वेगळं प्रकाशित झालं, सोन्यानीच झालं का, असे काही भौतिक गोष्टी त्यातला अनुभव जर येऊ शकतो, तर मनोगतीने जाणाऱ्याला हे किती किलोमीटरच्या स्पीडनं जातो एवढं मला सांगाल का? की अमुक स्पीड आहे बा, मनोगतीचं स्पीड असा असा आहे. तर आता इथे बसून माणसाला अमेरिकेतल्या मुलाच्या घरातलं दिसतं की नाही, काळजी किंवा काय असेल ते, किंवा प्रेम, किंवा बरं वाटतंय, किंवा काय असेल ते, आठवण केली नाही, काय असेल ते, अगदी इंग्लंड मधल्या काय कुठे ते दिसतं नाही इथून. म्हणजे मनाची गती किती किलोमीटर ताशी समजायची तेव्हा मनाची गती कशी सांगता येईल? म्हटलं मग ते परमार्थात म्हटलेलं आहे की पुढची काळजी करू नका, हे संत म्हणतात ते तेवढ्यासाठी. हे मला एका दिवसात सुद्धा गाठता येईल, हे मला 10 वर्षात सुद्धा गाठता येईल, 5 वर्षात सुद्धा गाठता येईल, कधी पण गाठता येईल. कारण तो मनोगतीचा प्रश्न आहे. तिथे गती वेगळी आहे, इथे भौतिक गती आहे. भौतिक गती या गतीला लागू नाही म्हणलं, कारण ते शेवटी तोच लागून असलेला सूक्ष्माचाच प्रांत आहे मुळामध्ये, असं आहे. त्यामुळं ते कालातीत होतात याचा अर्थ असा आहे. म्हणून कोणालाही कधीही परमार्थात मुक्त होण्याची किंवा आनंदित होण्याची आशा कायमच आहे. प्रश्न त्यालाही विश्वास आहे की नाही, हा आहे. कारण ते पुन्हा मनच आहे, ते घोटाळा करतं हा सगळा. त्यामुळे तिथं आपण ते कालातीत होतात. तर ते कालातीत होती जनाबोधूनी या रीती. आपण संतांचे चरित्र वाचा, पूर्वायुष्य वेगवेगळ्या प्रकारे गेलेले सुद्धा संत आहेत. किती लोकांचे पूर्वायुष्य असे आहेत की आपल्याला छापणार नाही अशी पूर्वायुष्य त्यांनी काढलेली आहेत प्रपंचामध्ये. पण नंतरचे आयुष्य त्यांनी इतकी बदलून टाकले, त्यांच्या गुरुने टाकले, ह्यांनी प्रयत्न केले, काय केलं ते केलं. ते केल्यानंतर या मनोगतीने ते अशा ठिकाणी पोचलेले आहेत की जिथे आज आपल्याला ते संतत्व दिसतं. तर हे पण आहे. म्हणून कालातीत होतात, हे दुसरं लक्षण. तिसरं जनाबोधूनी या रीती. कसे कालातीत झालो हे सांगतात, ती रीत. ते जे बाहेर बसून राहिले बेडकर महाराज तिथे की दर्शन देईपर्यंत इथून उठणार नाही असं म्हणून जे त्या अक्कलकोटच्या कोटाच्या बाहेर बसून राहिलेले आहेत, आत महाराज स्वामी बसलेले आहेत आणि दर्शन दिल्याशिवाय बाहेर पडणार नाही म्हणतात, ही त्यांची रीत असेल. त्यांनी ती बोलून दाखवली की इतकं सुद्धा परमेश्वराकडे हट्ट करता येतो, तर तो येतो. चांगल्या अर्थाने हट्ट आहे. हे काही अचाट ही नव्हे, वाईट कृत्य नव्हे, पण ह्याच्यातला चांगला हट्ट आहे, तो सुद्धा त्यांनी स्वामींच्याकडे घेतलेला आहे. आणि स्वामी सगळे काहीतरी निमित्त करून तुम्ही मला काहीतरी टाकले म्हणून सांगून त्या तटावरून उडी मारून बाहेर येऊन त्यांना आयुष्याचा उद्धार त्यांच्या केलेला आहे. या पण घटना आहेत. तर असं जनाबोधून या रीती, हे तुम्ही करू नका, पण मी सांगतो तो मार्ग चाला, असंही म्हणलीत पुढे. कसा चाला ते सांगितलेलं त्या चरित्रात. तर जनाबोधून या रीती. नित्य सावध होती चित्ती, हा आपला चौथा त्यांचा. नित्य सावध होती चित्ती, काही असलं तरी कायम अंतरंगात सावध असतात. वरी योग्य कर्मे करीती. पुन्हा असं नाही की काय योग्य काही कर्म करतायत, योग्य कर्म गुन्हा करतात, हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हणजे संतांगी थोरपण येत नाही अकारण, याची कारण देतो. ही सगळी कोणती कारण आहेत? वरी योग्य कर्मे करीती, 5वं कारण झालं. जी नवणे संतरित हाती येतात सुटते गणित. तर एवढी 5 कारणं ह्याच्यात कळली. याच्या संबंधी काय आहे ते काढून घ्यायचं आहे. पण आपल्याला आज रविवार आहे, पुढे 1 अर्धा तास बसायची आपली तयारी आहे का? तर इथे चहाची व्यवस्था केलेली आहे. तर घेऊन जर आपण 5 मिनिटात येत असाल तर आपण सुरू ठेवूया तसंच पुढे. म्हणजे हे जरा थोडं उरकून जाईल. आज जरा थोडंसं शक्य आहे रविवारमुळे. एकदा वर आलोच आहे, पुन्हा पुन्हा येण्याचं ह्या गुडघ्याने शक्य होईल असं वाटत नाही. पुढे आपण आपल्या म्हणण्यामध्ये चिंतनामध्ये ते ठेवा. आहे ना तिथे परिस्थिती तशी? हां, तर मग चालेल. हां, ठीक आहे. मग आपण तेवढं समजून घेऊया. हां म्हणजे काय थकून जातो तो मनुष्य, एवढं सगळं हे गोंधळ ऐकायचं म्हणजे. त्यामुळे म्हणून तुमचं म्हणणं होतं की तुम्ही ब्रेक द्या आणि पुन्हा अर्धा तास घ्या, असं म्हणणं आहे. मला वाटतं वरती व्यवस्था केली काय केली वरती, इथल्या इथं व्यवस्था आहे म्हणे. मग ह्या मग आता काय करायचं, असं प्रारब्ध करो व्यवहार आहे. करो प्रारब्ध व्यवहार, आपोआप आपण दूरवर चाला. त्याप्रमाणे आपण मग थोडं 5 मिनिटं थांबूया आणि उरलेले काही किना अभंग आहेत तेवढे बघूया. एकूण 4 अभंग आपल्याला बघायचे आहेत. तर त्यांची काय मांडामांड वगैरे आहे तिथे.
अभंग म्हणणार. ठेवावी बाकी मागील चुकवावी, कोठे काही न ठेवावी, नव्या कर्तृत्वाचा भार नका घेऊ अपुल्यावर, नव्या कर्तृत्वाचा भार नका घेऊ अपुल्यावर, करो प्रारब्ध व्यवहार उभे आपण दूरवर, करो प्रारब्ध व्यवहार उभे आपण दूरवर, त्याला सापडेल वर्म कसे जगावे उत्तम, त्याला सापडेल वर्म कसे जगावे उत्तम, दीन म्हणे हलके करा जुने सारे पूर्ण करा, दीन म्हणे हलके करा जुने सारे पूर्ण करा, माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. जरी देह प्रारब्धाचा दास न लगे व्हावे त्याचा, जरी देह प्रारब्धाचा दास न लगे व्हावे त्याचा, देही मालक जागृत राहे त्याला सोपे सारे आहे, देही मालक जागृत राहे त्याला सोपे सारे आहे, मूळ चैतन्य तो प्राण देही नांदे नारायण, मूळ चैतन्य तो प्राण देही नांदे नारायण, त्याचे आपण कैसे व्हावे तेच लागते जाणावे, त्याचे आपण कैसे व्हावे तेच लागते जाणावे, दीन म्हणे त्याचे वर्म संत वचनी होते काम, दीन म्हणे त्याचे वर्म संत वचनी होते काम, माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. संतांगी थोरपण येत नाही अकारण, संतांगी थोरपण येत नाही अकारण, तेही देहात येतात पुरी प्रारब्धे करतात, तेही देहात येतात पुरी प्रारब्धे करतात, परी कालातीत होती जना बोधुनी या रीती, परी कालातीत होती जना बोधुनी या रीती, नित्य सावध होती चित्ती वरी योग्य कर्मे करीती, नित्य सावध होती चित्ती वरी योग्य कर्मे करीती, दीन म्हणे संतरीत, दीन म्हणे संतरीत, आती येता सुटते गणित, माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही. जना बोधून या रीती आलेच, सगळ्यांचे आवरले, बाहेर कोणी राहिले अजून थांबू, बसलोच आहे एकदा आपण, कवीला आणि अर्थच जाईल कुठंतरी तो जाणारच. जना बोधून या रीती, मनुष्याला वृत्ती अशी आहे
आपण ऑफिसमध्ये याचा अनुभव घेतला असेल तर एखादा काम शिकलेला असतो पण दुसऱ्याला कसं करायचं सांगत नाही. ते म्हणायचे कसं करायचं दुसऱ्याला सांगत नाही, मी करून देतो म्हणतो, आपण करूया म्हणतो, मी सांगतो असं करतो तसं करतो, मी स्वतः करून देतो वाटलं तर, पण कसं करायचं जी रीत आहे ती दुसऱ्याला सांगत नाही. संतांची रीत उघड्यावर मांडून ठेवलेली आहे. फार फरक आहे संतांच्यामध्ये. कसं करायचं ते सांगतात स्वतः आणि हे असं करायचं असते. त्याच्यावर कॉपीराईट ठेव, त्याचं ते हे ठेव, त्याचं काहीतरी महत्व स्वतःचं निर्माण कर. कशासाठी मनुष्य करतो हे सगळं? रीत सांगत नाही. रीत सांगत नाही याचं कारण त्याला एकदा रीत सापडली तर आपलं काय महत्व राहणार. मग प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे याच्यासाठी सगळ्या यंत्रणा काम करतात माणसाच्या. म्हणून संतांच्यातला फरकच आहे. संतांगी थोरपण काय येतं तर ते रीत सांगतात, मला असंच आहे हो, असं केलं की होतं. इतकं सोपं सांगण्याची त्यांच्याकडे. म्हणून जना बोधूनी या रीती हे थोरपण येण्याचं लक्षण आहे. आणि कोणी जर अशा भ्रमात असेल की अशा तऱ्हेनं थोरपण अंगात येतं की आपण जर ते स्वतःच्या ताब्यात ठेवलं तर ठीक आहे, मनुष्य अडेल, एक वेळ अडेल, दोन वेळ अडेल, तिसरीकडे जाईल, सोडून घेईल त्याचा प्रश्न, सोडवणार नाही असं नाही. असं काही समजून घ्यायचं कारण नाही. उलट सांगण्याने अंगी थोरपण येतं. खऱ्या अर्थाने जर थोरपण यायला हवं असेल तर आपली विद्या ती जर दुसऱ्याला हवी असेल तर अवश्य देऊन टाकावी. काही परमेश्वराच्या दरबारात तरी तुमचं नुकसान होणं शक्य नाही हे नक्की. तर त्यामुळं तसं करायला हरकत नाही. तर हे जनाबोधनी या रीती हे होतं. नित्य सावध होती चित्ती वरी योग्य कर्मे करीती. योग्य कर्म म्हणजे इतकी करतात आपल्याला ह्या सगळ्यात संतांचे उदाहरणं आहेत खरं सांगायचं तर. पण अनेकांना असं वाटतं की संतांना व्यवहार कळत नाही, त्यांना हे कळत नाही, त्यांनी लोकांना दैववादी बनवलं, त्यांनी अमुक केलं तमुक केलं. संतांनी किती बारीक विचार केला याचा आपण अभ्यास केलाय का मुळात? हा प्रश्न जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल संतांनी योग्य कर्मांचा अत्यंत उत्तम अभ्यास केलाय. जो एखाद्या कुठल्याही वादाने म्हणजे समाजवाद, काय वाद, कुठले काय वाद जे आपण म्हणतो ते इजम्स, कुठल्याही इजमनी केलं नाही इतका केलेला आहे. विनोबाने बारीक एक शब्द वापरलाय. ते एकदा म्हणाले की राज्य चालवणं लोकमतानुसार चालवणं पुरेसं वाटतं, लोकहिताचा विचार करावा असं वाटत नाही. याला काय बारकावा नाही म्हणायचं का? संतांच्याकडे बारकावा नाहीये. लोकमतानुसार राज्य चालवणं पुरेसं वाटतं, लोकहितानुसार चालवणं आवश्यक वाटत नाही. यामधले फरक काय आहे आणि त्याचे परिणाम काय आपण भोगतो आहोत हे आपण स्वतःचा अनुभव घेऊन ठरवावं. स्वतःपुरता अनुभव पाहावा, बाहेर समाजाचा अनुभव पाहावा म्हणजे कळेल. दुसरं एका ठिकाणी विनोबा असं म्हणाले, 2-3 गोष्टी त्यांच्या योग्य कर्मांच्या संदर्भात संतांनी किती बारीक विचार केलेला आहे हे सांगण्यासाठी फक्त आपल्या समोर ठेवतो. विनोबांची आई त्यांना म्हणत असे की विनया, तुझ्या नावाने किती खायचं ते लिहून ठेवलेलं आहे. जास्त खाशील तर लवकर संपेल, सावकाश खाशील तर जास्त दिवस पुरेल. त्यामुळं थोडं खा, फार खाऊ नको. आणि खरोखर डॉक्टर शेवटी आपल्याला हेच सांगतात, फी घेऊन सांगतात की नाही मला, की नाही, की तुम्ही जर आता असं करा, एवढे 200 ग्रॅम, आता सध्या 500 ग्रॅम खात आहे, 200 ग्रॅमची गरज आहे, म्हणजे जरा जास्त दिवस जगा. हे ऐकायला आपल्याला तिकडे जावं लागतं का नाही? संतांनी तेव्हा त्यांच्या आईने सांगितले विनोबांच्या तेव्हा की तुझ्या नावावर किती काय लिहून ठेवलेलं आहे, थोडं खाशील तर जास्त दिवस पुरेल, जास्त दिवस जगशील असा अर्थ आहे. विनोबांचे वडील होते ते वेगळ्या पद्धतीने हेच म्हणायचे आणि अगदी फार छान आहे की ते असं म्हणायचे की अरे अन्नाची चव ही तोंडाला कळते का पोटाला कळते? म्हणजे विज्ञानी माणूस, त्यामुळं रंगज्ञानी होते ते, आपल्याला माहितीच आहे. तर ते म्हणाले अन्नाची चव ही तोंडात कळण्याची व्यवस्था परमेश्वराने तोंडामध्ये ठेवली आहे, पोटामध्ये ठेवलेली नाही आहे. तर तिथं राहू दे ना ते अन्न म्हणले थोडा वेळ. अन्न तोंडामध्ये राहू दे म्हणले. कशाला पोटात ढकलण्याची घाई करतोयस? ही वडिलांची पण सांगण्याची रीत आहे संतांच्या, आणि संतांच्या आईची रीताची आहे. तर त्याचा परिणाम विनोबा म्हणले असा झाला की मी जेव्हा यांचं दोघांचंही ऐकलं तेव्हा मला 50% अन्न पुरेल जगामध्ये हे लक्षात आलं. आत्ता फूड कन्झम्पशन आहे त्याच्या 50% होईल. तर मला सांगा, 700 रुपयाने 1000 रुपयाची कोर्स करून आपण जाऊन एक द्राक्ष आणि सफरचंद काय ते खाऊन येतालच ना शेवटी. एवढीच माणसाला गरज आहे असं शिकवतातच की नाही शेवटी जाऊन तिथे कोर्समध्ये आपल्याला, की एवढंच पुरेसं आहे, एक भाजीचा तुकडाच पुरेसा आहे, हे अमुकच पुरेसं आहे, हेच आपण शिकायला तमाशेतून जातोच की नाही. जाण्याबद्दल नाही माझं म्हणणं, पण संतांनी किती आधी विचार करून ठेवला याचा आपण विचार करावा. की त्यांनी सांगितलं ह्याचे चव स्वाद जो ठेवलेला आहे तो जिभेवर आहे, तो इकडे तोंडामध्ये आहे, तर अन्न तिथेच ठेवा. तर
तर ते तिथे जास्त वेळ राहू दे, त्याची ढकलण्याची गडबड करू नका. मग ते इथं जास्त वेळ राहतं, मग त्रास उत्पन्न करतं. ते वर जास्त वेळ राहिलं म्हणजे आत जास्त वेळ ठेवावा लागत नाही. असं आहे. म्हणून आपल्याकडे काय 36 वेळा चावून खा, 52 वेळा खाऊन खा, काय जे असेल ते, तर त्याचं काय सांगितलं असेल ते त्यासाठी सांगितले. म्हणजे त्यांनी हा विचार केला नाही का, अशा पद्धतीनं विनोबा पुढे गणिती, त्यामुळे त्यांनी त्याचं गणित काढलं की याचं किती होतं अन्नाचं प्रमाण. ते ग्रॅमने याचा विचार करणारा माणूस, त्यांनी ग्रॅममध्ये माणसाला किती गरज आहे. आज आपण जे ऐकतो ना, यांच्या 250 माणसाला 200 ग्रॅमची गरज आहे वगैरे, आपण आता ते काय शास्त्राप्रमाणे ऐकतो ना तिकडच्या, तर तसं त्यांनी ते तेव्हाच काढले. तेव्हाच त्यांनी सांगून ठेवले एवढ्या एवढ्या अन्नाचीच माणसाला गरज आहे. आणि ती खरी प्रकृतीचं स्वास्थ्य टिकणं, पोषण होणं आणि त्याच्याकडची शक्ती, कार्यशक्ती राहणं, यासाठी माणसाला कमी अन्नाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याची प्रकृतीप्रमाणे फरक असेल. एखाद्याला 150ला गेले, एखाद्याला 250ला गेले, 200ला गेले, हे बरोबर आहे. पण 500 किंवा 1 किलोची गरज नाही त्याला, हे त्यांनी तेव्हाच काढलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं की माणसाला बरोबर 50% अन्न पुरतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी असा विचार केला. आपल्याकडे आपलं ते नशिरा निर्मूलन वगैरे ते नाही का सांगत, त्या अक्षता 30 काय ते किती पोती, काय ते पोती नाही किलो, 300 किलो धान्य वाचेल सांगतात. त्यांनी 50% धान्य वाचेल म्हणले. संतांनी कुठे विचार करून ठेवला आपण विचार करू. आपण जर ह्याच विचाराने वागणार असू तर 50% अन्न वाचेल. मला सांगा, 50% अन्न वाचले जर आपल्याला ह्या बाकीच्या जनतेला मिळेल, तर मला सांगा अन्नधान्याचे प्रश्न एवढे गंभीर असतील का, कधी होतील का? शक्यताच नाही. योग्य कर्मे करीती हे मला सांगायचं की त्यांनी त्याचे प्रयोग करून पाहिलेत, त्यानुसार केलेलं आहे. तर यामुळं विनोबांचं म्हणजे कुठल्याही एखाद्या संतांचा, त्यांनी तर विनोबाने याच्या पुढे जाऊन सांगितले, ते आई वडील. आता विनोबा त्याच्या पुढचं सांगतात. विनोबा त्याच्यापुढे असं म्हणाले की शिजवलेलं अन्न पानात टाकणं हा कायद्याने गुन्हा केला पाहिजे, असं गुन्हा ठरवला पाहिजे. म्हणजे ते त्याच्या पुढचं आणि मला सांग खरंय की नाही, घरामध्ये जर पानाचं अन्न जर टाकलेलं असेल, टाकूनही हे आपले संस्कार सांगितलेलंच आहे खरं म्हणजे, पण विनोबाने कायदेशीर पद्धतीनं व्यवस्थित लॉजिकली ते सांगितलेले आहेत. मी फक्त निष्कर्ष सांगितला. ते म्हणले की शिजवलेलं अन्न पानात टाकणं. मला सांगा, जी गृहिणी घरामध्ये शिजवते, तो तिथं हे जरा काय भाजलं नाही, हे अमुक झालं नाही, तमुक झालं नाही, तिकडच झालंय, वाटत झालंय, काहीतरी कुठल्या निमित्त म्हणा, काय त्याला खायचं नाही म्हणा, आवडीचं नाही म्हणा, काहीतरी असेल, तो पानात टाकतो. तिला काय वाटतं त्या क्षणी, एवढा तिने तिचा विचार करावा क्षणभर. त्याने पानात टाकलेलं अन्न, त्याचा तिला काय विचार. विनोबा काय म्हणले, विनोबांचे बरोबर पॉइंटेड असतं. ते म्हणले अन्न पानात टाकणं म्हणजे फिनिश्ड गुड टाकण्यासारखं आहे म्हणले. फिनिश्ड गुड पाण्यात टाकता त्यावेळेला त्याच्या उत्पत्तीपासूनचे सर्व श्रम तुम्ही वाया घालवता, याचा हिशेब काढला त्यांनी. आपल्याला वाटतं ना संतांना व्यवहार करते म्हणून सांगतो मुद्दाम, आता हे सांगायची वेळ खाली तर योग्य कर्म संत करतात. ते काय म्हणले की याचा जर कॅल्क्युलेशनने म्हणजे जर अगदी व्यवस्थित जर हिशेबाने विचार करायचा ठरवला तर आपल्या असं लक्षात येईल, संतांगी थोरपण येत नाही अकारण. ते म्हणले की हे ज्या वेळेला पानात अन्न टाकलं जातं, वाया जातं ते पुढे ते, तर ते जे अन्न पानात टाकलेलं आहे ते त्याचा हिशेब केला तर दर 8 एकरामागे 1 एकरातलं अन्न वाया जातं. ह्या हिशेबाने आपण भारताचा विचार करून बघा, अन्न प्रश्न शिल्लक राहील का याचा विचार करा. योग्य कर्मे करीती म्हणून संतांच्या शब्दाला मान आहे किंवा तो टिकून आहे, एवढ्यावर बघितलं तरी चालेल. तर आता म्हणूनही संतांचे महिमान देव देती त्यांना मान, म्हणूनही संतांचे महिमान देव देती त्यांना मान. म्हणजे नुसतं असं नाही, त्याला जसं सांगितलं नारदांची गोष्ट सांगतात तसं आहे की तुझ्या प्रारब्धात मुलबाळ नाही म्हणून सांगितलेलं, ते त्याला मुलबाळ आल्यावर दिसली पुन्हा फिरताना, तेव्हा ते म्हणले अरे याचं कसं काय झालं, मी तुझं प्रारब्ध चेक करून सांगितलं तुझ्या याच्यात नाही आहे प्रारब्धामध्ये. तर तेव्हा ते भगवंताकडे गेले, तेव्हा भगवंतानी म्हटलं त्यांना अरे कुणीतरी संत भेटले असतील म्हणले त्यांना, अशी गोष्ट आहे ना, त्यातला प्रकार आहे. कारण म्हटले प्रारब्धाचं बदलणं माझ्या हातात सुद्धा नाही, पण संत भेटले असतील तर मला काही सांगतात नाही, कारण त्यांची सत्ता आमच्यापेक्षा थोर आहे, त्यांची सत्ता माझ्यापेक्षा थोर आहे. रामकृष्ण उदाहरण सांगायचे की त्याच्या अंगणात बाळ खेळताना दिसली, पुन्हा नारद जेव्हा आले तेव्हा अंगणात बाळ खेळताना दिसलं, म्हणून त्यांनी विचारलं अरे मी ह्यांचं प्रारब्ध चेक करून यायला सांगितलं, कारण यांचा सर्वत्र संचार त्यांच्यात नाही येते हे सांगितले असताना अंगणात बाळ खेळतं कसं, म्हणून त्यांनी विचारला. तर ते तिकडे विचारत ते म्हणले बाबा ती संत सत्ता असू शकते, आणि विचारलं नाही म्हणतो म्हणले हो, इथे एक महापुरुष आले होते सत्पुरुष, त्यांना आम्ही नमस्कार केला, आशीर्वाद दिला आणि ते बाळ खेळते आता काय करू. विष्णू म्हणले अरे भाऊ हे काय प्रकरण आहे, ते म्हणले ही संत सत्ता आहे, याच्यापुढे माझं काय नाही, देव देती त्यांना मान हा जो शब्द वापरलाय, अशी एक गोष्ट लक्षात आली म्हणून वापरला. आता ह्याचं 6वं कारण, तेची देव संस्थापिती सगुण साक्षात करविती. देव देती का मान,
तर संतांनी ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणी देवांची स्थापना केलेली आहे आणि ते देव हजारो नाही लाखो लोकांना प्रेरणा देतात. महाराज म्हणायचे ना, माझ्या रामाकडे एकदा तरी डोळे भरून पहा. त्याच्या चित्तात परिवर्तन व्हायलाच पाहिजे. संत जिथे आहेत तिथे त्यांनी देवाची संस्थापना केली. ती देव संस्थापना, ज्याची संस्थापना ते करतात त्याला देव मान दिले तर काय दिल मला सांगा. देवावर सुद्धा प्रेमाची सक्ती आहे ती, त्याच्यावर प्रेमाचं कर्तव्य आहे ते त्याचं, की संतांना मान देणं. म्हणून ते जी देव संस्थापिती हे त्यांचं 6वं कार्य. सगुण साक्षात करविती. संतांना निर्गुणाचा अनुभव असतो, पण सर्वांना तो येणं शक्य नाही किंवा जायला सोपं पडावं म्हणून सगुणाचं रूप समरूप करतात. कारण सगुणाच्या रूपाने मनुष्य त्याचा सगुणाच्या आधारे निर्गुण पावे जे निर्धार हे त्यांना स्वतःला कळतं. म्हणून सगुण साक्षात करवतात आणि तेची देव संस्थापिती म्हणून देवदेती त्या नामाने. कसे कर्तव्य करावे? सत्वकारण. कसे कर्तव्य करावे? कसे अंतर बदलावे? कर्तव्य कसं करावं आणि अंतर म्हणजे अंतरंग कसं बदलावं. मूळ संतांचं खरं कार्य हे अंतरंग बदलण्याचं आहे. त्या माणसाच्या देहाला पावडर लावण्याचं नाही, त्याला गोरा करण्याचं नाही, त्याला मेकअप करण्याचं नाही, काहीही बाह्य बदल संत तुमच्यात करायला जात नाही. ते म्हणतात आहे तसे राहा की नाही, ते काम आपल्याकडे आहे ते आपण करतो. तर करतात करायचं तर, पण संतांचं ते कार्य आहे का? नाही. संतांचं अंतरंग बदलणं हे कार्य आहे. म्हणून अंतरंगात बदल होतो. खऱ्या संतांचा अनुभव असेल तो मनुष्य अंतरंगाने समाधानी होतो. काही प्रमाणात का होईना त्याला योग्य कर्तव्य कसं करावं हे कळेल. हा, प्रमाण असू शकेल, पण परिणाम काय असतो तर अंतरंगावर असतो. संतांचा परिणाम अंतरंगावर असतो. कसे कर्तव्य करावे, कसे अंतर बदलावे. 7वां काळावरती करीती मात, करीती प्रारब्धाचा अंत. काळावर करीती मात. वर्तमानात जगून ते काळाचा पराभव करतात. कारण काळाचा पराभव फक्त एकाच मार्गाने होऊ शकतो. वर्तमानात जगण्याने काळाचा पराभव होतो. कारण त्याची सत्ता केवळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यामुळे आहे. वर्तमानात जगणाऱ्याला काळाची सत्ता नाही. वर्तमानात जायचे तयार आहे, इथपर्यंत ज्याची तयारी त्याच्यावर काळाची काय सत्ता आहे. रामदासांच्या ह्याच्यात आहे ना, झालो रामनामांकित काळ घालू पाया तळी. एवढं स्वामी का म्हणतात, कोणत्या आधारावर म्हणतात, समर्थ कोणत्या आधारावर म्हणतात काळ घालू पाया तळी. तर जिथं जास्तीत जास्त काळाची सत्ता देहावरच चालणार, तोच मी काळ पायाखाली घातले, तो देहच जिथे विद्याला तयार येतो. बाकीचा काय प्रश्न येतो, बाकी त्याच्या खालीच सगळं झालं. त्यामुळं काळ घालू पायातळी एवढी सत्ता चालते. तर काळावरी करीती मात, करीती प्रारब्धाचा अंत. काळाचे दुसरं वर्तमानात जगण्यामुळे काळजीचा स्पर्श होत नाही, चिंतेचा स्पर्श होत नाही. कसं होईल, काय होईल याची काळजी वाटत नाही. काम बरोबर करतात. आज काय काम आहे ते बरोबर करणार, पण उद्या त्याचं काय होईल याची चिंता नाही. आजचं कर्म बरोबर आहे की नाही, कर्तव्य बरोबर आहे की नाही एवढं करतील आणि सोडून देतील. करती प्रारब्धाचा अंत. संत प्रारब्धाचा अंत करतात, म्हणूनच ते प्रारब्धाशिवाय जगू शकतात. आम्ही केवळ प्रारब्धाने जगतो. संत प्रारब्ध संपवून जगतात. प्रारब्ध संपवलेलं आहे, मग जगलेत कशासाठी? भगवंताच्या इच्छेसाठी जगले. त्याची इच्छा आहे म्हणून जगले, नाही तर त्यांना काय जगायचं कारण नाही. त्यांनी प्रारब्धाचा अंत केलेला आहे. प्रारब्धाने देहाची सत्ता, जी प्रारब्धाची सत्ता आहे ती देहावर चालते ना, तर ती त्यांनी संपवलेली आहे. प्रश्न फक्त ह्या उपकाराचा आहे किंवा काही भगवंताचं काम असेल त्याचं आहे. दीन म्हणे जाणा त्वरे, संत करावे सोयरे. जाणा त्वरे, आता लवकरच जाणा. आणखीन वेळ नको. कुठलं एक संत चरित्र ज्ञान अभ्यासाला सुरुवात करा. दीन म्हणे जाणा त्वरे, संत करावे सोयरे. कारण काय, घडीने घडी काळा आयुष्य येतो. देहांती तुला कोण सोडू पाहतो, सरळ इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. किंवा हे जर आपल्या तासं गेली, काय घटका गेली, पळे गेली, हे सगळं जर आपल्याला सांगितलंय असं वाजत ठरणार काय ते आहे ना, तर तसं आहे. घडीने घडी काळ आयुष्य नाहीत. म्हणून संत करावे सोयरे. तर संत सोयरे करावेत म्हणजे याचा अर्थ सोयरे जे आपण त्या दिवशी शब्दाच्या थोडासा स्पर्श केला ते सोडून द्यावा लागला त्याचे विषय. सोयरा याचा खरा अर्थ आधार देणारा, आश्रय देणारा, मार्ग देणारा, त्याला सोयरा म्हणायचं. सोय करतो तो नव्हे, मार्ग देतो तो, आश्रय देतो तो आणि आधार देतो तो, तो सोयरा. तर त्या अर्थाने संत आपले सोयरे असावेत. ते आपल्याला मार्ग देतील. आणि तेच सोयरे का असावेत तर त्यांच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, अजून सुद्धा पुढे आहेत. सोपे नामाचे साधन, त्यात कर्तव्यांचे भान,
देहकारणी लावावे सर्व संतांनी शिकवावे. स्वामी देहाचे होऊनी व्हावे ज्ञानी वा विज्ञानी. संत फिरती अथवा बसती हित जगाचे साधती. दीन म्हणे अवघ्या युक्ती संत पायी शिकता येते. इतकं सोपं आहे. याच्यामध्ये संत फिरती अथवा बसती हित जगाचे साधती हे त्यांच्या अंगी थोरपण असण्याचं आणखीन एक कारण. ही 10 थोरपणाची कारणं सांगितली म्हणून हा अंग वाचला. संत सोयरे करावे तर का करावे? सोपं कारण सांगतो. मगाशी जसं मनोगतीचं कारण सांगितलं तसं एक आणखीन सोपंसं अगदी 2 ओळीची गोष्ट सांगतो म्हणजे आपल्याला स्पष्ट होईल. एक जमीनदारी बाई होत्या. त्या रमणांच्या काळामध्ये जमीनदार होत्या मोठ्या. आणि काय जमीनदारीची जी दुःख असायची ती त्यांच्याकडे पण होती. जमीनदारीने सुखात राहायला असं कोण ते जरा शोधावंच लागेल. पण जमीनदारीची जी दुःख असतात तेव्हा एवढीशी इस्टेट असते तरी त्याची केवढी दुःख असतात, जमीनदारांची केवढी दुःख असते. तर त्या प्रमाणात ती त्यांना पण होती. तर तशी ते दुःखात असायच्या. तर त्यांना रमणांचं स्वप्नामध्ये दर्शन व्हायचं, त्यांचं मार्गदर्शन व्हायचं. त्यानुसार ते वागायच्या. कधीतरी त्यांच्याकडे दर्शन घ्यायला यायच्या प्रत्यक्ष आश्रमामध्ये. तर त्यावेळेला त्या एकदा त्यांना म्हणाल्या त्या की मला इथे राहावंसं वाटतं सारखं, पण व्यवहार प्रपंच कोणालाही वाटतं, एखाद्या गुरुच्या याला असं नेहमीच वाटतं की आपण तिथेच राहावं असं वाटतं. हे स्वाभाविक आहे. पण व्यवहाराने ते शक्य नाही. महाराजांनी सांगितलंच की व्यवहाराने संतांच्या सहवासामध्ये कायमचं राहणं. आता कोणाला कायमचं गोंधळात राहणं शक्य आहे? अशा तऱ्हेनं आपल्याला वाटलं की महाराजांच्या सान्निध्यात आपण राहावं, तरी सुद्धा व्यवहाराने ते असताना सुद्धा ते कसं शक्य आहे? त्याला काहीतरी मर्यादा असतील. तशा म्हणल्या मला मर्यादा आहेत, तर मला तरी असं सहवास असावा असं वाटतं. त्यावेळेला रमण त्यांना म्हणाले तुम्ही काळजी कशाला करता म्हणले. गुरु इज वेअर वन इज. म्हणून संत सोयरे करावेत. कारण का त्यांच्या संगी एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही जिथे असाल तिथे ते असू शकतात. आम्ही जिथे राहतो तिथेच असतो. फरक आहे. तो सोयरा का, तो सोयरा तिथे पण असतो. हॉस्पिटलमध्ये सोयराच, घरी पण सोयराच, तुमच्या अडचणीत मार्गात पण सोयराच, वाहनात पण सोयराच. हा सगळीकडे राहू शकेल असा सोयरा, मार्ग देणारा, आधार देणारा, आश्रय देणारा असं तेवढाच फक्त आहे. लौकिकदृष्ट्या आपण जिथे राहतो तिथे असण्यापलीकडे आपल्याकडे पर्यायच नसतो. स्पेस ऑक्युपाईड आपल्या फिजिक्समधली, तर ती काहीतरी जे काय लांबी ऑक्युपाय केलेली आहे तेवढीच आमची, तेवढेच राहण्याची क्षमता आहे. त्यांची तशी क्षमता नाही. ते कुठेही तुम्ही असाल तिथे, जिथे स्मरण कराल तिथे असू शकतात. म्हणून ते सोयरे करावे. म्हणून ते म्हणले गुरु इज वेअर द वन इज. अशी परिस्थिती आहे. सोपे नामाचे साधन त्यात कर्तव्यांचे भान. देह कारणी लावावे सर्व संतांनी शिकवावे. ते कसं कसं शिकवतात ते सांगितलं. संत शिकवतात आपल्याला कल्पना असतेच म्हणा सगळ्यांना. आपण अभ्यासच करतात त्यामुळे काय मी काय सांगायला पाहिजे असं नाही. पण तरी सुद्धा आपण आता जसं विनोबांचं उदाहरण पाहिलं तसं गजानन महाराजांनी एका ठिकाणी मला ते सगळे मुद्दे महत्वाचे वाटले म्हणून आपल्या समोर ठेवले. त्यांनी सांगितलं कर्म करताना कसं करावं याची युक्ती म्हणून गजानन महाराज एका ठिकाणी म्हणाले. ते काय म्हणाले की कर्माच्या बाबतीत आशा असू नये. म्हणजे कर्माचे कोणते अँगल सांगितले त्यांनी? आशा, त्याग, बंधन, कर्तेपण आणि फळ. 5 गोष्टी सांगितल्या. एवढ्याचा विचार केला म्हणजे झालं म्हणले कर्माचा विचार करून. अरे बापरे, हे तर फारच म्हटलं तर फारच सोपं आहे. म्हणलं तर हे फारच बारकाईचं आहे. त्याच्यापेक्षा आमच्याकडे कर्माचा गोंधळ काय नसतोच. आम्ही याच गोंधळात असतो नेहमी. ती कर्माची आशा असू नये. कर्माचा त्याग पण करू नये. कर्माची आशा असू नये. काय होतं, कर्म करण्याची आशाच निर्माण होती की आपण करावं असं वाटायला लागतं. आता सून करते ना साहेब, फक्त कशाला थडपड जावं लागतं, करूया की नाही. थोडं तिकट मिट कमी जास्त होणार. आपल्याला 50 वर्षाचा अनुभव आहे, तिला 10 वर्षाचा काय वर्षाचा काय असेल ते, त्यामुळे ते होणारच कमी जास्त. पण तरी असं वाटतं की निदान तिला आपण उभं राहून सांगावं तरी बाजूला. आपल्याला त्रास करून घ्यायचं असलं तर घ्या, पण असं वाटतं की तिला असं सांगावं एकदा. म्हणजे मग कसं ती माझ्यासारखी तयार होईल. म्हणजे कंसात मला आता काय आपल्यासारखी तयार होऊन होणार आहे ते त्यांना विचारा. म्हणजे कळेल तुझ्यासारखी तयार नाही झाली तर बरं म्हणतील का काय म्हणणार. जरा 4 पदार्थ वेगळे करते ते बरं आहे. आपलीच वाट गेल तो म्हणेल. तो मुलाला एकदा विचारा वाटलं तर किती करते ते बरं आहे, जरा काहीतरी वेगळं करते, मला 2 गोष्टी खायला मिळतात असं करायची परिस्थिती असायची. पण कर्माची आशा माणसाची सुटत नाही आणि म्हणून मग घोटाळे होतात. तर ते काय म्हणले, हे गजानन महाराजांच्या ह्याच्यात आहे बरं का, की कर्माची आशा ठेवू नये, कर्माचा त्यागही करू नये. आता तू स्वयंपाक तर मी स्वयंपाक, हा काय त्याग आहे का? आता तिला बरं नाही तर आपण जाऊन करावं.
किंवा काय राहिले, समजा काय व्हायला लागलं, त्याला झोपली आहे, पडली आहे, काय झालं तर आपण उठून करावं. नाही, ती करेल, तिचं झालं म्हणजे अलीकडे तीच करते, असं नको. कर्माचा त्यागही नको. सगळं लागू असलेलं बरोबरी घडणार म्हणून सांगतो. तर हा काही त्याग आहे, असं त्याग करू नये. जर गरज असेल तर करावं. हे तिकडे मोठ्यांचं, इकडे पुरुषांचं मंडळी सगळ्यांचं तेच असतं. तर त्याग करू नये. नंतर बंधन ठेवू नये. कर्माचं कर्तेपण घेऊ नये आणि कर्माचे फळही घेऊ नये. आता याच्यापेक्षा कर्माचा काय बारकाईने विचार असतो मला सांगा. याला सगळ्याच्या काही खोलात जात नाही, पण बंधन करतेपण आणि फळ एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. स्वामी देहाचे होऊनी व्हावे ज्ञानी वा विज्ञानी. तुम्हाला चॉईस असेल, तुम्हाला जे वाटते ते व्हा. तुमचा कल बघा, कुवत बघा, आवड बघा. तुम्हाला ज्ञानी व्हायचं का विज्ञानी व्हायचं ते बघा. आर्ट्सला जायचं का सायन्सला जायचं तुमचं तुम्ही ठरवा. व्हावे ज्ञानी वा विज्ञानी, काही व्हा. तुम्हाला जे योग्य वाटते ते व्हा. तो तुम्हाला चॉईस आहे. पण स्वामी देहाचे होऊनी व्हा. दोन्हीकडे दासत्व आहे. विज्ञानी झाला तरी दास व्हावा लागेल, ज्ञानी झाला तरी दास व्हावा लागेल. स्वामी देहाचे व्हा, मग तुम्हाला काय व्हायचे तेव्हा. व्हावे ज्ञानी वा विज्ञानी. संत फिरती असभा बसती इथं जगाचे साधते. मग अशी म्हटलं तर ते जाग्यावर बसून राहतात. जाग्यावर बसून राहतात, पण ते काय काम करतात ह्याची आपल्याला कल्पनाच येत नाही. कारण त्यांना डंका लावून काम करायची सवय नाही. असं आहे ना, म्हणजे आधीच डंका देत आहे म्हटलं तसं आधीच त्याची जाहिरात एवढी आहे की असं होणार आहे म्हणून, होय की नाही. तर त्याची काही गरज नाही. त्यांच्या दृष्टीनं कार्य उभं राहतच, त्याचे परिणाम होतातच, लोकांना उपयोग होतोच. ते मग सांगितलं तसं कर्म, त्यांचं कर्म अत्यंत व्यवस्थित आहे. त्यामुळे आशा नाही, त्याग नाही, बंधन नाही, करते पण नाही, पळे नाही, काय नाही त्यांच्यामुळे मागे काही नाही. त्यातलं कर्म करायचं मला करतात. हे संत शिकवतात. तो फिरतात अथवा बसली इथं जगाचे सारथी. फिरले तरी जगाचं हित करतील, बसले तरी जगाचं हित करतील. हे संतांच्याकडे शिकता येतं. दीन म्हणे अवघ्या युक्ती संतबाई शिकता येते. म्हणून त्यांच्याकडून हे शिकावं. म्हणजे हा जो घोटाळा आहे सगळा कर्माचा मागे लागलेला, प्रारब्धाचा संपवायचा, नवीन कर्माचा निर्माण होऊ न द्यायचा, या दोन्ही मधला जो मध्यम मार्ग आहे तो काढता येईल. काळ जातो जैसा पुढती ही आपली परत एकदा आपली काय परिस्थिती येते बघण्याचा हा प्रयत्न आहे. सुख साधने वाढते. काळ पुढे गेला आणि आपण अधिक सुसंस्कृत झालो असं नाहीये. म्हणून महाराजांचा विरोध होता. महाराज म्हणाले ही सुधारणा नव्हे, ही फक्त सुखोपभोगांची साधनं वाढवण्याची प्रकार आहेत, ती वाढवली जात आहेत. तुम्ही त्याला सुधारणा समजतात, तर त्या सुधारणा नाहीयेत. त्यांनी एका शब्दात आज 100 वर्ष व्हायला आली, 95 वर्ष झालीत. आता अजून 5 वर्षांनी 100 वर्ष होतील. हे सांगणं त्याच्या आधीच आहे, म्हणजे 100 वर्षापूर्वीचं समजायला काही हरकत नाही. काळाच्या दृष्टीने अगदी साहेबाच्या सुधारणाने जगाचे भले होणार नाही, त्यावेळेला सांगितले आहे. आता तर बँका कोसळल्यावर तरी निदान वाटायला लागलं काहीतरी खरं असलं पाहिजे. असू दे. तर संतांना दृष्टिकोन नाहीये का त्याचा काही आहे. मग आता म्हणतात सगळीकडे ते काय झाले, ग्लोबल झाले. ग्लोबल आम्हाला सांगितलं होतं आपलं गाव सुधारा आणि गावामध्ये सुंदर सगळ्यांनी स्वतंत्र होऊन राहा, एकमेकांना मदत करा. मग आज तेच करायची वेळ आली ना. खरं आज आता मग ग्रामसुधार, ग्रामस्वच्छता, अमकं तमकं, पहिला नंबर, दुसरा नंबर, सगळं कशाला करायची वेळ आली. मग ते गांधीजी सांगत होते, ते 100 वर्षापूर्वी सांगत होते की नाही, हेच सगळं सांगत होते ना. मग संतांनी काही सांगता येत नव्हतं, काही कळत नव्हतं का की स्वयंपूर्ण जर ते खेळणं झालं तर अशा तऱ्हेचे कुठले परिणाम होणार नाहीत. एक होईल तुम्हाला आज जी एकदम म्हणजे ज्याला हे म्हणणं बाळसं म्हणणं बरोबर नाही, सूज आहे, ती सूज नाही येणार. एकदम पैसा दिसायला लागला सगळीकडे तर पैसा नाही दिसणार. 100 वर्षापूर्वीची शेती आठवून बघा, असा पैसा नव्हता. 50 वर्षापूर्वीची शेती आठवून बघा, असा पैसा नव्हता. 25 वर्षापूर्वी शेतीत पैसा असा. आणि त्यांनी काय निर्माण केलं ते आता 25 वर्षांनी कळते. आता शेती गेली आणि पैसाही गेला. आता त्या खारवलेल्या जमिनीमध्ये काही पिकत नाही अशी अवस्था झाली. उसानी माणसं शिडीवर चढली आणि आता खाली आपल्याची वेळ आली. हे काय झालं म्हणून त्यांनी सांगितलं की ह्यानी सुख समाधान येणार नाही. म्हणून सुख साधनं वाढता आहेत, पैसा भोगांची भूल दुःख अस्वास्थ्य देईल. आज हे तीच परिस्थिती आहे. हे कसं असतं की माणसाला पहिल्यांदा म्हणजे हे केलं जातं, काय लिव्हर केलं जातं. माणसाला पहिल्यांदा थोडंसं आकर्षित केलं जातं की हे फार छान आहे, फार छान आहे, छान आहे करून एकदा त्याच्या गळ्यात घातलं. मध्ये एकदा मी त्याच्यावर लिहिलं पण आहे, दर्शनमध्ये लिहिलेलं आहे. जरूर नसली तर जरूर निर्माण केली आणि त्याला ती वस्तू मग पुढे घ्यायला. मग एकदा सवय लागली की तो साबण आणतो बाजारात, त्याला गरज नसतं. अर्धा तास जातो माणसाचा साबणाचे प्रकार निवडण्यात, कारण रोज उठून आणि जाहिराती बघण्यात उरलेला वेळ. म्हणजे ते सगळं वाट लागली, इकडे त्याची इकडे वाढली, तिकडे वाढली. बरं नाही लावून बघितलं काय होत नाही त्याचं, हे पण आपण बघतो. म्हणजे काय नेमकी आपल्या मागं लावले काय कळत नाही हे सगळं गणित. आणि याचा कोणी विचार करत नाही. होतं काय
ती मुळात पैसे भोगाची भूल पडते आणि त्याच्या पोटी मग तो पुरा करण्यासाठी पैशाची गरज लागते. पैशाची गरज नाही माणसाला मुळामध्ये, त्याच्या सुखसाधनं वाढलेली जी आहेत ती मिळावीत म्हणून पैशाची गरज आहे. पैशाची गरज याच्यासाठी नाही आहे, पैशाची गरज जगण्यासाठी गरज आहे ना, ती पैशाची अत्यंत मर्यादित आहे. पण त्याला जी सुखसाधनं हवी आहेत, उपभोगाची साधनं हवी आहेत, ती मिळवण्यासाठी पैसा कमी पडतोय. आपण आजूबाजूचा सर्व्हे घेऊन बघा आणि 1000 माणसांच्यात तुम्ही सांगा की यांना गरज आहे म्हणून. त्यांना पैसा भोगाच्या बोलीसाठी त्या पैशाची गरज आहे. मग पैशाचे वैध अवैध मार्ग निर्माण झाले. कशी सुरुवात झाली नाही आपण येऊन त्या ह्याच्यात पडलेलो आहोत किंवा कसं पडलं जातं, मनुष्य कसा ट्रॅप होतो हे कळावं याच्यासाठी सांगितलं. मग पैशाचे वैध किंवा अवैध मार्ग निर्माण होतात. पूर्वीच्या माणसांना अगदी ब्रिटिशांच्या काळात सुद्धा नोकऱ्या होत्या, पगार होते, त्यांचं चालत होतंच. ती माणसं काय उपाशी राहत नव्हती. मग आज हे भ्रष्टाचाराचं कुळ कुठून आलं तर पैसा भोगांची ही भूल म्हणून पैसा म्हणून तो चुकीच्या मार्गाने आणि म्हणून हे आज अशा अवस्था निर्माण झाली. तेव्हा ही भूल दुःख आणि अस्वास्थ्य देते. शेवटी कळे त्याने सावध व्हावे. मग एवढंच सांगण्यासारखं काय, दुसरं काय आता कळत नाही, त्याला काय सांगणार होय की नाही. कळे त्याने सावध व्हावे, माया बाजार जोखावे. हा सगळा माया बाजार वाढलेला आहे. आपण ते बघतो ना, मॉल नामगुंतमुख. आपला किराणावाला बिचारा गेला त्याच्यामध्ये. त्याचं काय म्हणजे 1000 रुपयाचा धंदा दिवसाचा होता, काय 500 रुपयाचा होता, त्याच्यात तो जगत होता ना. पण एवढं मोठं ते त्यांनी केलं म्हणून आम्ही उभं केलं. त्याच्यामध्ये गाड्या घेऊन जाऊन आम्ही खरेदी करणार, म्हणजे त्याच्यासाठी गाडी घ्या. पायान चालत जाऊन किराणा आणत होतो, ते किती चांगलं खरं म्हणजे गोष्टी. आपण लांब आहोत, खूप सुखी आहोत समजा, तिथे गेल्यावर कळेल काय ते. मग त्यांना वीज जास्त लागली, मग त्यांना पाणी जास्त लागलं, त्यांना जागा जास्त लागली, सगळं आम्ही पुरवायचं आणि आमच्या इकडं लोडशेडिंग करून घ्यायचं. कशासाठी नाही का. आपण समाजात बाजूचं परिस्थितीच्या चित्राचा विचार करा. हे काय निर्माण केलं यांनी आपल्या मागे हे सगळं, की आमचे किराणा दुकानदार होते. आपण आता इथे बँकेतली माणसं आहेत, त्यांना कल्पना आहे की त्या माणसाला 5-25 हजार रुपये कर्ज देऊन त्याचं भागत होतो, तो आनंदाने फेडतो आहे, त्याचं स्वतःचं कुटुंब जगतं आहे, 4 माणसं त्याच्यावर जातात. अनेक लोक देशोधडीला त्या ह्याच्या माल पायी लागले, मोठमोठ्या ह्या सगळ्या संस्थानांच्या पायी लागले. हे लागलेच ना. हे कशामुळे लागले खरं सांगायचं तर काय मला गरज होती मला सांगा. ज्या आपल्याला वाटतं, मला या आदर आहे त्याबद्दल, मी त्या बाजारमध्ये गेलोय, पण बाजारमध्ये जातो आणि मनुष्य गरजेची वस्तू बरोबर बिनगरजेची वस्तू घेऊन येतो म्हणे. मला सांगा, मी तरी आपण फसलो बाबा, एवढं खरं. तेव्हापासून बंद केलं जायचं की बाजारमध्ये मनुष्य गेला की समोर किती गोष्टी मांडून ठेवल्या असतात आणि त्याला सांगितलं तुमचं तुम्ही बागा घ्या वगैरे. काय तो ते बॉक्स भरूनच येतो बाहेर येताना. त्याला गरजेचं काय असतं म्हटलं तर त्यातलं 75% गरजेचं असतं असं माझं मत झालं. एकंदरीत 25% हे बिनगरजेचं दिसलं म्हणून घेऊन आला. काहीतरी नवीन प्रकार दिसतोय, घेऊया घ्या. त्यांनी त्यासाठीच ठेवलाय. कारण काय करायचंय मला काही कळत नाही सगळं. असं इतकंच काय झालंय. माया बाजार जोखावा हा आम्ही प्रयोग करून पाहिला की बाजारमध्ये गेल्यावर आपलं बिल किती होतं आणि महिन्याचं किराण्याचं बिल किती होतं. असा विचार केल्याबरोबर बरोबर लक्षात आलं की अरे हे माया बाजार आहे. तो माया बाजार इथे छोट्याशा स्वरूपात आहे. असू दे 4 लोकांना नोकरी मिळाली ते मला आनंद आहे, त्याच्याबद्दल नाही. पण हे जे आता मॉल प्रकरण येते हे माया बाजाराचा महाअवतार आहे. तर तो आपल्याला पार देशोधडी लावतो अशी अवस्था आहे. तर याच्याबद्दल आपण माया बाजार जो कळेल त्याने सावध व्हावं आणि माया बाजार जोखावा, म्हणजे त्याचं स्वरूप समजून घ्यावं. काय आहे, ईस्ट इंडिया कंपनी आली ती अशीच आली. कसं विसरतो मला काय कळत नाही. 400 वर्षाचा इतिहास आहे, फार जुना नाही आहे. एक ज्ञानेश्वरांच्या काळातलं आम्हाला विसरलो बुवा, शंकराचार्यांच्या काळातलं विसरलो हे कळते. पण ईस्ट इंडिया कंपनी हेच करत राहत आली ना आणि शेवटी आपल्यावर राज्य करून ठेवली ना शेवटी. मग हे इतिहास संत विसरलेले नाही, आपण विसरू नये. त्यांनी सांगितले त्यावेळेला शिवाजी महाराजांचा कट्टर विरोध आहे त्याला. जी माणसं संतांच्या शिकवणीने चालणारी आहेत त्यांचा त्याला कट्टर, त्यांना लगेच लक्षात येते की हे आज ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी आहेत, ते व्यापार म्हणून करायला शिकलेत. मग व्यापाराच्या सुरक्षेसाठी जागा पाहिजे, मग त्याच्या सैन्यासाठी सैन्य पाहिजे. आज नाहीतरी काय ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा वेगळं आपलं होते. अशी अवस्था निर्माण केलेली आहे. हा माया बाजार आपण जोखावा आणि आपण त्यातून कसं स्वतःला निदान बाजूला ठेवता येईल तेवढं ठेवावं. आता काय ते काय आपल्या बाकीचं आपल्या हातात नाही. तर जगत चालीने वर्तावे, वर्तणं भाग आहे. त्यामुळे जग चालीने वर्तावं, स्थिर अंतरी असावे. बाजारात चक्कर मारून याच्यात काही घ्यायचं नाही म्हणजे झालं. काय सोपा मार्ग सांगा. स्थिर अंतरी असावे. आपलं दिसतंय म्हणून बघून घेऊया, बघ काय करतोय आपल्याला. जग चालीने वर्तावे, स्थिर अंतरी असावे. एवढं करता येणं शक्य आहे आपल्याला. दीन म्हणे संता शरण, त्याच नाही जन्मावर रडते. काळजी करू नका. असं जर बाजारात करून आलं ते तेच म्हणतील आपल्याला काही म्हणून बरं झालं आपल्या हे बाजारात जात तुम्ही म्हणाल नको कुणी की नाही. जात होतो
असं तरी म्हणता येईल. आणि गेलो जातो अजूनही असंही म्हणता येईल. जायचं, आपल्याला काय गरजेचं आहे ते तिथून याच्याकडून ते आणणार ते त्याच्याकडून आणायचं, म्हणजे संपला. आपलं नुकसान व्हायचं काही कारण नाही. सोपी संतांची यारीत आहे की नाही? सोपी संतांची यारीत कशाला ते मोठे झगडे करायला जावं आपण, आपल्यापुरता आपण मार्ग काढू शकतो. सोपी संतांची यारीत नाम ठेवावे चित्तात. एक आठवण ठेवायला सोपी रीत आहे की नाम ठेवावे चित्तात. माळेत ते तेवढ्यापुरतं नव्हे, ते सुद्धा नव्हे, ती त्याचं निमित्त आहे, पण खरं ठेवायचं चित्तामध्ये. ते ठेवलं तर वाचू, नाहीतर वाचणार नाही. म्हणून वाचायला सोपा मार्ग हा आहे की नाम ठेवावे चित्तात, देह स्वधर्मी ठेवावा, लोकव्यवहार राखावा. लोकव्यवहार राखावा. आपण काही लोकविरुद्ध वर्तन करायचं काय कारण नाही. लोकव्यवहार असेल तसं करावं. देह स्वधर्मी ठेवावा, लोकव्यवहार राखावा. राखावा शब्द हा फार बारीक शब्द आहे बरं का मुळामध्येच. आता दिना उद्धराया पायी राखतील, तुका म्हणे बाई आता राखावे. सगळीकडे हा राखावा शब्द आपल्याला असा येऊन गेलेला दिसेल. काय आपल्याकडे पूर्वी राखणे नाही बोललेले असत. आताच मुळात त्यांनी आमच्या शेतात घालवले आहेत, त्याच्याबरोबर जनावरही घालवली. ट्रॅक्टर आले, माणसाला बैलाची गरजच नाही. त्यामुळे ते तिकडं कत्तलखान्यात गेले. अशी परिस्थिती आहे. वाईट आहे अवस्था. आपल्याला नसते आपल्यासमोर डोळ्यासमोर म्हणून वाटत नाही, पण इतकी वाईट अवस्था आपली करून टाकलेली आहे की आपल्या मागे यंत्र लागली आणि आपल्यातली माणुसकी पण गेली आणि ती पशुही गेली आणि पशु जीवनही गेलं. अशी परिस्थिती आहे. कारण आपल्याला ते थोडक्यात होते, सगळं वाटायला लागलं, स्वस्तात पडते, मोठ्या प्रमाणात होणार, पैसा मिळणार, अमको होणार, तमको होणार. इकॉनॉमिकल आहे आपल्या भाषेमध्ये, इकॉनॉमिकल आहे म्हणून करायला गेलं. जाऊ कसं. तर ते जे केलं त्यामध्ये राखावा हे शब्द आहे. तर राखणदार असेल, गुरं गोळा करायची, राखणे गुराखी असतो तसं, राखायची, ज्याची त्याला नेऊन द्यायची संध्याकाळी. स्वतःची गुरं नाही, राखतो, त्यांची सगळी काळजी घेतो, दिवसभर चुकीचं काही खात नाहीत ना, खातात ना व्यवस्थित, हे सगळं पाहतो, पण पुन्हा ज्याची त्याला गुरं देतो. तेव्हा लोकव्यवहार राखावा, अडकू नये. राखावा, राखणदार हे शब्द बारकाईचे आहेत. ते फक्त राखण्यापुरते आहेत. खरं सांगायचं तर राखण्यापुरतंच असावं. प्रपंचामध्ये सुद्धा प्रपंच राखण्यापुरते आहेत असं जर असेल तर राखणारा कधीही त्याच्यावर जबाबदारी असते. त्यांनी एकदा गुरं तो गोळा करत जातो. पूर्वीच्या आता मी खेळत होतो, आपणही असाल तर त्यावेळेला आपण पाहिलं असेल की इथली दोन, तिथली दोन, चौथी दोन अशी करत तो सगळी घेऊन जातो आणि मग तो रानात चरायला सोडतो. तिथं निवांत ते पूर्वी ते कृष्णाच्या काळात बाबा अद्वैत वगैरे तसं. तर आता ते रेडिओला ऐकतात वगैरे असं. ते ह्याला रेडिओ होता पूर्वी, म्हणजे आमच्या काळात स्वतः शिंगाना रेडिओ वगैरे ते होतं. तर तसं असेल असू दे त्याचं, पण तो त्या सगळ्या गुरांच्यावर लक्ष ठेवून आहे. व्यवस्थित ती खातायत ना बघतोय, कुठे खातायत, चुकीच्या ठिकाणी जात नाहीत ना, बरोबर चारतायत ना, त्यांना योग्य ते मिळते ना, हे सगळं बघून त्यांना बरोबर दिवसभर किंवा काही ठिकाणी धुवायची असायची तर ती गुरं त्या ठिकाणी धुवायची. संध्याकाळी आणून याची चार त्याची पूज केली की जाय. प्रपंचाचं स्वरूप एवढंच आहे. लोकव्यवहार राखावा, योग्य ऐहिक सांभाळावे, योग्य ऐहिक सांभाळावे आणि बंधमुक्त तेणे व्हावे. संध्याकाळी राखण्याच्या हातात गुर नाही, गुर नाही. संध्याकाळी राखण्याचं काय आहे? राखण्याची काठी आणि एक गाडी गोंगडी निवड टाकली, भाकरी खाल्ली आपली, इतक्या लोकांचं राखतो, त्यामुळे लोक त्याला राखतात. हे पण तितकंच आहे. तर लोक त्याच्या भाकरीची सोय करतात आणि आपल्या भाकरीची सोय झाली, आपण आपली भाकरी खावी, गोंगडी विचारायला घ्यावी आणि निवांत झोपून जावं. शांत झोप लागते, गोळ्याची गरज नाही. योग्य ऐहिक सांभाळावे, बंधमुक्त तेणे व्हावे. योग्य ऐहिक सांभाळावे राखूनच बंधमुक्त तेणे व्हावे. जात पात नाही यात एक सर्व या. सगळे या बाबतीत एकाच स्थितीत असतात हे सांगण्यासाठी सांगितले. यात काही जातीपातीचा फरक नाही, धर्माचा फरक नाही. जात पात नाही यात एक सर्व या मार्गात. दीन म्हणे सोपे आहे, थोडे करून या आहे. याला काही इलाज नाही. औषध घेऊन बघितल्याशिवाय फरक पडतो का नाही कसं कळणार? या औषधात मी बरा होईन का नाही मला सांगा. हे त्या काळात लिहून ठेवले, लोखंडी महाराजांच्या काळात लिहून ठेवले. तर म्हणले याला आपण काय सांगू शकाल? याला काही सांगू शकत नाही. याला काय सांगणार? देवाबद्दल बोलताना ते म्हणाले होते, काही आर्ग्युमेंट दिलेत त्यांनी त्याच्यात. त्यात हे एक आर्ग्युमेंट आहे की हे औषध घेतल्यावर मी बरा होईन, तर हे मला तुम्ही अनुभवाने कसं पटवणार? अनुभवाने कसं पटवणार? अनुभव औषध घ्यायला पटेल असं आहे ना. औषध घेतलं थोडं बरं वाटलं तर थोडं बरं वाटेल की नाही? ठीक आहे, अभंग भजन म्हटलंय तर भजनाने चित्त शांत झाला. हा मग थोडा अनुभव आहे ना, मग आता भजनाचा मार्ग धरा. त्याच्यापेक्षा आणखीन काय करा, रोज औषध घेत जावा. आपण बघतोच की 8 दिवस औषध घेऊन बघतो, फरक पडतोय म्हणल्यावर पुढे चालू ठेवतो. तसं आहे. थोडे करून याप आहे, दिन म्हणे सोपे आहे, थोडे करून याप आहे.
नामदेव महाराजांचा आपण अभंग म्हणतो, ते तरी काय म्हणले शेवटी, एवढं महापुरुष आहे, सत्पुरुष आहे, नामा म्हणे अवघे अनुभवानी पहा, अनुभवानी पहा. आता नामाला अनुभव घेऊन पहा एवढंच म्हणता येईल, मार्गाला अनुभव घेऊन पहा एवढंच म्हणता येईल. अनुभव घेतला त्या प्रमाणात आपल्याला फरक दिसेल. अंती जोडून या हात म्हणे व्हावे कृपावंत, थोर आपण लक्ष द्यावे, स्वहित आपुले साधावे, वाटे बुद्धीने चालावे तरी अभ्यासे पाहावे. आपल्याला जर बुद्धीने चालायचं असेल तर संतांच्या राज्यात त्याला कमी नाही, त्यांच्याकडे बुद्धीच्या खाणी आहेत. त्यामुळं का आहे त्यातला कोणी अडाणी आपल्याला वाटत असेल तर तसं कोणी नाही आहे, सगळे उत्तम बुद्धिमान आहेत. हे आपल्या संतांच्या आरतीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. वाटे बुद्धीने चालावे तरी अभ्यासे पाहावे. श्रद्धा असेल, श्रद्धेनं वर्तनाची गाठ पडते एकदम. बुद्धीनं प्रयोग करावे लागतात, समजून घ्यावं लागतं, अनुभव बघावा लागतो आणि मग वर्तनाची गाठ पडते. पडली तर बुद्धिभेद चालामध्ये तो वर्तन होतच नाही, नुसतेच गप्पा चर्चा होतात, तर त्याचा काय उपयोग नसतो. म्हणून दोन मार्ग आहेत. एक श्रद्धेचा मार्ग आहे, त्यांनी थेट वर्तनाची गाठ पडते. बुद्धीचा मार्ग आहे, त्यात अभ्यास करावा लागतो, प्रयोग करावा लागतात, अनुभव पाहावा लागतो आणि मग बुद्धिभेदमध्ये जर टाळला, तो झाला नाही तर वर्तनाची गाठ पडते. वर्तनाच्या गाठीला जायला बुद्धीच्या मार्गाने इतके टप्पे आहेत, पण श्रद्धेच्या मार्गाला एकदम वर्तनाचा संबंध आहे, की एकदम प्रत्यक्ष अनुभवाचा संबंध आहे. त्यामुळे वाटे बुद्धीने चालावे तरी अभ्यासे पाहावे, जरी पाहाला अनुभव मग ठेवायला ना भाव, जरी पाहाला अनुभव मग ठेवायला भाव. दीन मागे देवादान व्हावे सर्वांचे कल्याण. सद्गुरुनाथ आपल्याला दिलेला त्रास आता या निमित्ताने संपला. फक्त एकदम म्हणूया आता शेवटचे आजचे अभंग जेवढे म्हणले तेवढे अभंग म्हणूया. 6 आणि 2 8 अभंग म्हणू आणि आपण थांब सलग म्हणू. तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी बाकी मागील चुकवावी, कोठे काही न ठेवावी. बाकी मागील चुकवावी, कोठे काही न ठेवावी. नव्या कर्तृत्वाचा भार नका घेऊ आपल्यावर, नव्या कर्तृत्वाचा भार नका घेऊ आपल्यावर. करो प्रारब्ध व्यवहार उभे आपण दूरवर, करो प्रारब्ध व्यवहार उभे आपण दूरवर. त्याला सापडेल वर्म कसे जगावे उत्तम, त्याला सापडेल वर्म कसे जगावे उत्तम. दीन म्हणे हलके करा, जुने सारे पूर्ण करा. दीन म्हणे हलके करा, जुने सारे पूर्ण करा. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. जरी देह प्रारब्धाचा दास न लगे भावे त्याचा, जरी देह प्रारब्धाचा दास न लगे भावे त्याचा. देही मालक जागृत राहे, त्याला सोपे सारे आहे. देही मालक जागृत राहे, त्याला सोपे सारे आहे. मूळ चैतन्य तो प्राण, देही नांदे नारायण. मूळ चैतन्य तो प्राण, देही नांदे नारायण. त्याचे आपण कैसे व्हावे, तेच लागते जाणावे. त्याचे आपण कैसे व्हावे, तेच लागते जाणावे. दीन म्हणे त्याचे वर्म, संत वचनी होते काम. दीन म्हणे त्याचे वर्म, संत वचनी होते काम. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी.
पुरी प्रारब्धे करतात तेही देहात येतात पुरी प्रारब्धे करतात परी कालातीत होती जना बोधोनी या रीती परी कालातीत होती जना बोधोनी या रीती नित्य सावध होती चित्ती वरी योग्य कर्मे करीती नित्य सावध होती चित्ती वरी योग्य कर्मे करीती दीन म्हणे संतरीत हाती येता सुटते गणित दीन म्हणे संतरीत हाती येता सुटते गणित माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी म्हणून संतांचे महिमान देव देती त्यांना मान म्हणून संतांचे महिमान देव देती त्यांना मान तेची देव संस्थापिती सगुण साक्षात करविती तेची देव संस्थापिती सगुण साक्षात करविती कसे कर्तव्य करावे कसे अंतर बदलावे कसे कर्तव्य करावे कसे अंतर बदलावे काळावरती करीती मात करीती प्रारब्धाचा अंत काळावरती करीती मात करीती प्रारब्धाचा अंत दीन म्हणे जाणा त्वरे संत करावे सोय रे दीन म्हणे जाणा त्वरे संत करावे सोय रे माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी सोपे नामाचे साधन त्यात कर्तव्यांचे भान सोपे नामाचे साधन त्यात कर्तव्यांचे भान देह कारणी लावावे सर्व संतांनी शिकवावे देह कारणी लावावे सर्व संतांनी शिकवावे स्वामी देहाचे होनी भावे ज्ञानी वा विज्ञानी स्वामी देहाचे होनी भावे ज्ञानी वा विज्ञानी संत फिरती अथवा बसती हित जगाचे साधिती संत फिरती अथवा बसती हित जगाचे साधिती दीन म्हणे अवघ्या युक्ती संत पायी शिकता येती दीन म्हणे अवघ्या युक्ती संत पायी शिकता येती माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी काळ जातो जैसा पुढती सुख साधने वाढती काळ जातो जैसा पुढती सुख साधने वाढती पैसा भोगांची ही भूल दुःख स्वास्थ्य देईल पैसा भोगांची ही भूल दुःख स्वास्थ्य देईल कळे त्याने सावध व्हावे माया बाजार जोखावे कळे त्याने सावध व्हावे माया बाजार जोखावे जग चालीने वर्तावे स्थिर अंतरी असावे जग चालीने वर्तावे स्थिर अंतरी असावे दीन म्हणे संता शरण त्यास नाही जन्म मरण दीन म्हणे संता शरण त्यास नाही जन्म मरण माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी सोपी संतांची यारीत नाव ठेवावे चित्तात
संतांची यारीत नाम ठेवावे चित्तात देह स्वधर्मी ठेवावा लोक व्यवहार राखावा देह स्वधर्मी ठेवावा लोक व्यवहार राखावा योग्य ऐहिक सांभाळावे बंधमुक्त तेणे व्हावे योग्य ऐहिक सांभाळावे बंधमुक्त तेणे व्हावे गात पात नाही यात एक सर्व या मार्गात जात पात नाही यात एक सर्व या मार्गात दीन म्हणे सोपे आहे थोडे करून या पाहे दीन म्हणे सोपे आहे थोडे करून या पाहे माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी ऐकावी सज्जनी अंती जोडून हात म्हणे व्हावे कृपावंत अंती जोडून हात म्हणे व्हावे कृपावंत थोर आपण लक्ष द्यावे स्वहित आपुले साधावे थोर आपण लक्ष द्यावे स्वहित आपुले साधावे वाटे बुद्धीने चालावे तरी अभ्यासे पहावे वाटे बुद्धीने चालावे तरी अभ्यासे पहावे जरी पाहाल अनुभव मग ठेवाल ना भाव जरी पाहाल अनुभव मग ठेवाल ना भाव दीन मागे देवादान व्हावे सर्वांचे कल्याण दीन मागे देवादान व्हावे सर्वांचे कल्याण माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी 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 आपण ही वाणी ऐकून घेतलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे देवांची आरती करूया आणि थांबूया 83-44 देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती स्वरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार स्वरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार मायामया दीन जीवाना कशी कळे महती मायामया दीन जीवाना कशी कळे महती देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती सद्गुरुनाथ महाराज की जय सब संत